स्वामी विवेकानंद विचार मंच यांनी आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेत आजच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष दर्शनजी मिरासदार, मंचाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, इतिहास म्हणलं की वाद हे आलेच. तसं आज मला नेमका व्याख्यानाला कोणता विषय दिला याच्यावरती पण आता वाद होतो की काय असं मला वाटायला लागलं. प्राचार्य शिवाजीराव भोसले असं म्हणतात की वक्त्याला विषय कशासाठी दिला जातो. खरं तो त्याला पाहिजे ते बोलत असतो, पण विषय यासाठी दिला जातो की भाषण संपल्यानंतर श्रोत्यांना वक्ता विषयाला धरून बोलला की नाही याच्यावरती चर्चा करता यावी. पण आज या ठिकाणी आल्यानंतर खूप छान वाटतंय. एक चांगल्या प्रकारचा श्रोतृ समुदाय हा या ठिकाणी बघायला मिळतोय. खरं सांगू का, हल्ली ना व्याख्यान मला चालवणं इतकं अवघड झालेलं आहे. वक्ते मिळणं अजिबात अवघड नाही, श्रोते मिळणं अवघड आहे. एकदा मी एका ठिकाणी गेलो होतो, सभागृह चांगलं भरलेलं होतं. मी संयोजकांना म्हटलं, काय केलं होतं तुम्ही, एवढे कसे काय श्रोते? ते म्हणले, पद्धत आम्ही थोडी बदलली. म्हटलं, काय नेमकं बदललं? ते म्हणले, आम्ही वक्त्यांना मानधन देण्याऐवजी श्रोत्यांना मानधन असा प्रकार सुरू केला. त्यामुळे सभागृह भरलेलं होतं. पण इथं काही संयोजकांनी तसं केलेलं नाही आहे, हे आपण त्याची नोंद घ्यावी. तर खूप चांगलं वाटतं यासाठी. पहिली गोष्ट म्हणजे विवेकानंद या मंचावरती शिवाजी महाराज मांडायला लागले, हाच योगायोग विलक्षण आहे. कारण बंगाल आणि महाराष्ट्र हे भारत मातेच्या दोन हातातले दोन खडग आहेत आणि त्या दोन प्रांतांनी हिंदुस्थानला दिलेली ही विलक्षण व्यक्तिमत्व आहे की गेली 300 वर्ष त्यांनी आपल्यावरती प्रभाव टाकलेला आहे. विवेकानंदांचं चरित्र वाचताना ते महाराष्ट्रात फिरले होते, पुण्यात आले होते, प्रतापगडला गेले होते, म्हणजे महाबळेश्वरला गेले होते, सातारला गेले होते. मला सारखं वाटायचं की काही शिवाजी महाराजांच्याबद्दल काही उद्गार काढलेत का, पण नाही सापडलं. पण नंतर मद्रासमध्ये ते एका ठिकाणी गेले होते आणि तिथे त्यांच्या शिष्याला मुलगा झाला म्हणून त्यांनी स्वामीजींना बोलवलं. स्वामीजी तिथे आले. स्वामीजींनी त्या बाळाला आपल्या हातामध्ये घेतलं आणि त्या बाळाकडे बघता बघता स्वामीजींच्या तोंडातून कविभूषणाने जे शिवाजी महाराजांचं गौरवोद्गार काढलेले आहेत असे शब्द बाहेर पडले. इंद्रजिमी जंबपर वाडवस अंबपर रावण सदंबपर रघुकुल राज है पवनबारी बाहपर संबुरती नाहपर जो सहस्त्र बाहपर रामद्विज राज है दावाद्रुम दुंडपर चीतामृग झुंडपर भूषण पितुंडपर जैसे मृगराज है तेजतम अंशपन कानजिमी कंसपर त्यो मलिच्छ वंशपर सेर शिवराज है सर्जा शिवराज है. असं विलक्षण काढ. तर स्वामीजी ते काव्य म्हणतात. म्हटल्यानंतर तो जो कोणी शिष्य होता तो म्हणला, स्वामीजी काय बोलताय, तुम्ही त्या शिवाजीचं कौतुक करता, तो चोर होता, दरोडेखोर होता, लुटारू होता, काय चाललंय? इतर वेळेला शांत असणारे स्वामी त्यावेळेला मात्र संतापले. ते म्हणले, इंग्रजांनी निर्माण केलेल्या शाळांमध्ये गेल्यामुळे तुमच्या मनात असे चुकीचे विचार निर्माण झालेले. पुढचं वाक्य असं आहे, लक्षात ठेवा, भारताच्या इतिहासात गेल्या 1000 वर्षात शिवाजी महाराजांसारखा योद्धा आणि शिवाजी महाराजांसारखा संत दुसरा झाला नाही. असं वाक्य आहे. शिवाजी महाराजांना योद्धा तर कुणी म्हणेलच, पण त्याला संत म्हणावं आणि ते सुद्धा विवेकानंदांनी म्हणावं. हे किती विलक्षण आहे. म्हणजे जसं रामदास स्वामी शिवाजी महाराजांचं वर्णन श्रीमंत योगी करतात, तसं या ठिकाणी आपल्याला त्यांचं संत असं वर्णन पाहायला मिळतं. आणि म्हणून ज्या दोन व्यक्तिमत्वांचं वर्णन करायचं तर शिवाजी महाराज योद्ध्यांमधले संन्यासी होते आणि स्वामी विवेकानंद संन्यासांमधले योद्धा होते. ही दोन्ही व्यक्तिमत्व आपल्याला पथदर्शक पुढच्या काळासाठी आहे. आज मला जो विषय दिला आहे तो राज्याभिषेकानंतरचा भारत. खरं तर फारच मोठी व्याप्ती आहे, व्याख्यान मलाच करायला पाहिजे याच्यावरती, पण सगळंच एका दिवशी मी सांगणार नाही, कारण संयोजकांनी पुढेही मला कधीतरी बोलवावं अशी माझ्याही मनात इच्छा आहे. तर पण गेल्या काही दिवसांमध्ये अनेक ठिकाणी राज्याभिषेक या विषयावरती मी बोलायला गेलो. पण त्याच्यामध्ये काय झालं की तो राज्याभिषेक सोहळा कसा झाला याच्यावरती मला भर द्यावा लागला. मित्रांनो, जे राज्याभिषेक बघायला उपस्थित होते ना ते खरंच भाग्यवान आहे. कारण भारताच्या इतिहासातला 1000 वर्षातला श्रेष्ठ असा सोहळा त्यांना बघायला मिळाला. पण आपणही भाग्यवान आहोत. तर राज्याभिषेक बघणाऱ्यांना आपण केवढ्या मोठ्या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार आहोत माहीत नव्हतं.
कारण त्यावेळेला शिवाजी महाराजचं राज्य 8 जिल्ह्यांचं इतकं तिजवर राज्य होतं. पण राज्याभिषेकानंतर अवघ्या 100 वर्षात अटकपासून कटकपर्यंत जे विशाल हिंदवी साम्राज्य निर्माण झालं, आज आपण इतिहासामध्ये 350 वर्ष मागे वळून बघतो तेव्हा त्या राज्याभिषेकाचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी त्या राज्याभिषेकाचे काय परिणाम झाले पुढच्या काळामध्ये हे आपल्याला सगळं बघायचं आहे. आणि आज तर फारच आनंद होतो आहे. मला एका मित्रांनी विचारलं की काय हो त्यात कौतुक, 350 अजून 50 वर्षांनी 400 होतील, 50 वर्षापूर्वी 300 झाले होते, त्यात कौतुक काय 350. म्हटलं आहे ना. काय शिवाजी महाराजांचं वर्णन करताना समर्थ रामदास स्वामींनी असे उद्गार काढले होते. 1674ला राज्याभिषेक झाला, आनंद वनभुवनी असं ते काव्य आहे. आणि त्या काव्यातला एक श्लोक असा आहे, बुडाला औरंग्या पापी ब्लेंछ संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. औरंगजेब बुडाला. कुणी म्हणेल कसं काय 1674ला कुठे औरंगजेब बुडाला? तो तर नंतर 30, 35, 40 वर्ष होता. 1707ला मेला औरंगजेब. पण रामदास स्वामींना एक कळतंय की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामध्ये औरंगजेबी वृत्तीच्या नाशाची बीजं पेरलेली आहेत. म्हणून बुडाला औरंग्या पापी ब्लेंछ संहार जाहला, मोडिली मांडिली क्षेत्रे. म्हणजे परकीय यवन आक्रमकांनी आमच्या देशातली श्रद्धास्थानं, भक्तिस्थानं, पवित्र मंदिरं भंग पावली होती. त्या आक्रमणात या शिवाजीराजानं ते जे मोडलं होतं ना ते पुन्हा मांडलं, त्याचा जीर्णोद्धार केला, त्याला पवित्र असं स्थान पुन्हा प्राप्त करून दिलं. आणि म्हणून आज सांगायला आनंद होतोय की शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक वर्षामध्ये 496 वर्षापूर्वी ज्या हरामखोर बाबरांनी अयोध्येतलं राम मंदिर उद्ध्वस्त केलं होतं तिथे आम्ही भव्य राम मंदिर पुन्हा उभं करतोय. ही शिवाजी महाराजांना सर्वात मोठी आदरांजली. मोडिली मांडिली क्षेत्रे. नाही चालणार आमचा अपमान. 5000 वर्षाचा आमचा इतिहास आहे, पण कधीही आम्ही दुसऱ्या देशामध्ये जाऊन त्यांची श्रद्धास्थानं उद्ध्वस्त केली नाहीत. पण आमच्या देशातली 30,000 आमची मंदिरं उद्ध्वस्त झाली. आता हे चालणार नाही, आता हे आम्ही सहन करणार नाही. हा जो अस्मितेचा होंकार आहे ना तो येत्या 9 दिवसांनी आपल्याला सर्वांना बघायला मिळणारे, अनुभवायला मिळणारे. आपण भाग्यवान आहोत. 4 लाख लोकांनी ज्याच्यासाठी बलिदान केलं त्यांना जे बघायला मिळालं नाही ते आपल्याला बघायला मिळालं. मित्रांनो, शिवाजी महाराजांचं आयुष्य 50 वर्षाचं आहे, 1630 ते 1680. पण लक्षात राहतं ते 1674, कारण ती घटना युगप्रवर्तक होती. त्याचप्रमाणे हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये 2024 हे वर्षसुद्धा युगप्रवर्तक ठरणार आहे. कारण आता हिंदुस्थान हा जगाचा विश्वगुरू होण्यासाठी मार्गक्रमणा या दिवसापासून करणार आहे. हा केवळ एक दिवसाचा सोहळा ठरणार नाही, ठरूही नाही, हे लक्षात पण घेतलं. शिवाजी महाराजचा राज्याभिषेक संपन्न झाला. वास्तविक पाहता शिवाजी महाराज गेले होते आग्र्याला औरंगजेबाच्या भेटीसाठी. तिथे ते कैदेमध्ये पडले, पण तिथून ते निसटून आले. ही घटना घडली 1666ला. औरंगजेब मेलाय 1707ला. औरंगजेबानी मरताना जे आपलं विल म्हणजे मृत्यूपत्र लिहिलेलं ना त्यात शेवटचं 12वं कलम आहे. माझ्या आयुष्यात एकच मोठी चूक झाली ती म्हणजे हा शिवाजी राजा माझ्या हातून निसटला असं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. लक्षात ठेवा. म्हणजे मधल्या काळात किती घटना घडल्यात औरंगजेबाच्या आयुष्यात, पण ती एक घटना त्याला सलती आहे. 1 सेकंद चूक झाली. त्या फौलाद खानच्या लोकांनी तपासताना तो पेटारा. तो 1 सेकंद इतका महागात पडला की औरंगजेबाला 27 वर्ष महाराष्ट्रात पायावरून उभं राहावं लागलं. पण शिवाजी महाराज निष्ठून आले याचा राग कुठं काढावा औरंगजेबाला समजेना. आणि म्हणून त्यांनी काशी विश्वेश्वरावरती आपलं सैन्य पाठवलं आणि मंदिर भंग पावलं. आणि त्या काशी विश्वेश्वराचे पुजारी होते गागा भट्ट. हे मूळचे पैठणचेच होते, मराठीच होते, पण ते काशीला गेले होते. आणि तिथून ते निघाले दक्षिण भारतामध्ये की आज हातामध्ये गंगेचं जल घेऊन मी या शिवशंकराचा अभिषेक करणार होतो, पण हे मंदिर माझ्या डोळ्या देखत उद्ध्वस्त झालं. आज माझा अपुरा राहिलेला अभिषेक मी दक्षिणेत जाईन आणि सह्याद्रीवरती उभा असलेल्या त्या शिवाच्या मस्तकावरती करेन. आणि म्हणून ते दक्षिणेत आले. आणि शिवाजी महाराजांना म्हणतायत, राजे तुम्ही लक्ष लक्ष पायदळ निर्माण केलं, अश्वदळ निर्माण केलं, दुर्गांवरती तुमचे झेंडे फडकतायत, तुम्ही सामर्थ्य संपन्न आरमार निर्माण केलं, पण तुम्हास तख्त नाही, तुम्हास छत्रचामरे नाहीत, तुमच्या नृपतीपदास धर्म मान्यता नाही. ये कैसे राजे तख्ती बैसावी. आणि शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाचं महत्त्व समजत होतं आणि शिवाजी महाराजांनी त्याला होकार दिला. आणि तो दिवस उगवला ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आनंद नाम संवत्सरे शके 1596 6 जून 1674 शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर झाले. आमचा राजा
आमची सेना, आमची भूमी, आमचं आकाश, आमचं आरमार, आमचे गडकोट. आता आम्ही कुणाचे परतंत्र नाही, आम्ही स्वतंत्र आहोत, सार्वभौम आहोत. शिवाजी महाराज छत्रपती झाले, सिंहासनाधीश्वर झाले, सार्वभौम झाले, चक्रवर्ती झाले, शतक निर्माण करणारे, शक निर्माण करणारे शककर्ते झाले. काय कमाल आहे. या भूमीला राजा मिळाला, त्राता मिळाला, संरक्षक मिळाला. पण शिवाजी महाराज केवळ एका दिवसाच्या सोहळ्यात रमणारे नव्हते. अनेक गोष्टी केल्या त्यांनी एका दिवशी. काय काय केलंय त्यांनी? रघुनाथ पंडितांना बोलवून घेतलं आणि त्यांना म्हणताय, आपल्या मराठी भाषेमध्ये यवनी भाषेचं आक्रमण झालंय. पहा, म्हणजे फारसी शब्द आलेले आहेत, अरबी शब्द आलेले आहेत, मराठी भाषा दूषित झालेली आहे. तुम्ही ग्रंथ निर्माण करा, शब्दकोश निर्माण करा. आणि त्यांनी शब्दकोश निर्माण केला. राज्य व्यवहार कोश असं त्या ग्रंथाचं नाव आहे. आता पेशवा नाही म्हणायचं, पंतप्रधान म्हणायचं. आता किल्ला नाही म्हणायचं, दुर्ग म्हणायचं. आपले शब्द इथे असले पाहिजे. पत्रांचे मायने बदलले. सगळे जे सुलतानी मायने होते नाही चालणार. अखंड लक्ष्मी अलंकृत करून अशा प्रकारची सुरुवात असणारे सुंदर मायने निर्माण केली. आपली नाणी पाडली. सोन्याचं होन आणि तांब्याची शिवराई, श्री राजा शिव छत्रपती. नाणी हे सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे. मस्तकावरती छत्र धरलं याचा अर्थ ही सर्व भूमी माझ्या छत्रछायेखाली आलेली आहे. अष्टप्रधान मंडळ निर्माण केलं की राजा जर का पुढच्या काळामध्ये काम करण्यामध्ये योग्य ठरणार नसेल तर मंत्रिमंडळातील मंत्री त्याची जागा घेतील. हे सामूहिक जबाबदारीचं तत्व त्या अष्टप्रधान मंडळातनं हे प्रतीत झालेलं आहे. हे किती उपयोगी पडलं लक्षात घ्या ना. 1674ला केलं. शिवाजी महाराज लढले, संभाजी महाराज लढले, राजाराम महाराज लढले, ताराराणी लढल्या. पण नंतरच्या काळामध्ये शाहू महाराज स्वतः रणांगणात जात नव्हते. मग त्यावेळेला पंतप्रधानांनी जबाबदारी घेतली. बाळाजी विश्वनाथ भट आहेत, बाजीराव आहेत, त्याच्यानंतर नानासाहेब आहेत, माधवराव आहेत. पुढच्या काळात पेशवे कर्तृत्ववान नव्हते. मग फडणीस, नाना फडणीस की जे कारभारी होते आणि सरसेनापती असणारे महादजी शिंदे यांनी नेतृत्व केलं. याचा अर्थ अष्टप्रधान मंडळ नावाची व्यवस्था पुढे 150 वर्ष चालू राहिलेली आहे आणि त्यांनी या संपूर्ण मराठा मंडळाचं नेतृत्व केलेलं आहे. शिवाजी महाराजांनी जे केलं ते चिरस्थायी होतं, ते दूरदर्शी होतं. एक दिवसाचा सोहळा करावा आणि 32 म्हणून सोन्याच्या सिंहासनावरती स्वतःला मिरवून घ्यावं एवढं ते साधन नव्हतं. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या काळामध्ये केलेल्या आहेत. याच्यामध्ये त्यांची दूरदृष्टी आपल्याला पाहायला मिळते. अवघ्या 6 वर्षामध्ये 1680मध्ये शिवाजी महाराजांचं महानिर्वाण झालं. औरंगजेबाला बातमी कळली. बहुतेक त्यांनी टाळी वाजवली असेल की आता शिवाजी संपला, आता मी दक्षिणेत जातो आणि ते राज्य कायमचं गाडतो, त्याशिवाय मी आता परत दिल्लीला येणारच नाही. आणि तो निघाला. दक्षिणेत 3 राज्य होते, आदिलशाही, कुतुबशाही आणि शिवाजी महाराजांचं छोटंसं राज्य. शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे. 27 वर्षाचा लढा आहे. पहिली 9 वर्ष टक्कर दिली संभाजी महाराजांनी. काय तरुण पोरगा आहे, पण काय नेतृत्व करतोय. म्हणजे शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यात असं म्हणले होते, आज माझ्याकडे 360 किल्ले आहेत. एक ना एक दिवस दिल्लीतल्या औरंगजेबाला दक्षिणेत यावं लागेल आणि लढावं लागेल. माझा एक किल्ला घ्यायला त्याला 1 वर्ष लागलं तर माझे 360 किल्ले घ्यायला त्याला 360 वर्ष लागतील. एवढा आत्मविश्वास आहे. किल्ले मजबूत नसतात, किल्ल्यांवरच्या माणसांची मनं मजबूत असावी लागतात. वरची माणसं गद्दार असतील तर किल्ला मजबूत असून काय उपयोग. शिवाजी महाराजांचा आपल्या माणसांवरती विश्वास होता. अशी माणसं लढतील आणि लढली. रामसेजचा किल्ला आहे या नाशिकजवळ, छोटासा किल्ला आहे. एक किल्ला औरंगजेबाच्या हजारो सैनिकांची 5.5 वर्ष लढलाय. 5.5 वर्ष एक किल्ला. म्हणजे शिवाजी महाराज फक्त 1 वर्ष म्हणले होते, एक किल्ला लढतोय. असं संभाजी महाराजचं नेतृत्व होतं. त्यानं पकडलं आणि आज पुण्याच्या जवळ वडू तुळापूरला हाल हाल करून त्याचा अतिशय दुर्दैवी असा हत्या करण्यात आली. भयंकर आहे ते सगळं वर्णन. संभाजी महाराजच्या मृत्यूला राजाराम महाराज ते उभे राहिले. त्याच्या लक्षात आलं महाराष्ट्रात राहणं सोपं नाही आहे, धोक्याचं आहे. इथून जे निसटले ते तामिळनाडूतल्या जिंजीच्या किल्ल्यावर जाऊन राहिले. तिथून 8 वर्ष ते नेतृत्व करतायत. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीमध्ये जिंजीचा किल्ला घेतला होता. ही त्यांची दूरदृष्टी आता पाहायला मिळते की जर का ते नसतं ना, तामिळनाडू आपल्या ताब्यात नसतं किंवा तिथले किल्ले जर का आपल्या ताब्यात नसते तर या औरंगजेबाच्या 7 लाख सैन्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांना कोंडून ठेवलं असतं आणि खलास केलं असतं. पण नाही तसं झालं. शिवाजी महाराजांची दृष्टी होती की संपूर्ण आज महाराष्ट्र, आंध्र, कर्नाटक, तामिळनाडू हा सगळ्या भागामध्ये त्यांनी आपल्या किल्ल्यांचं जाळं विणलं होतं. त्यामुळे एखादं रबर ताणावं ना, तसं महाराष्ट्रापासून तामिळनाडूपर्यंत रणक्षेत्र
ताणलं गेलं. सैन्य अफाट होतं औरंगजेबाकडं, पण कुठे कुठे लढू, कुठं कुठं सैन्य पाठवू अशी त्याची अवस्था झाली. त्यानंतर राजाराम महाराजांनी नेतृत्व केलं. त्यांचा 1700 मृत्यू झाला. मग ताराराणी 24 वर्षाची मुलगी ही ताराराणी लढायला उभी राहिलेली. कमाल आहे. आणि तिने औरंगजेबाची टक्कर दिलेली. 1707 शेवटी औरंगजेबाचा या ठिकाणी नगरजवळ भिंगार नावाच्या गावात मृत्यू झाला. ताराराणीने जे नेतृत्व केलंय मी गंमत पहा. अनेक किल्ले असायचे, किती काळ लढायचं, कारण आपली सैन्य कमी, शस्त्र कमी, सर्व प्रकारची साधनं कमी. ताराराणींनी पत्रात लिहिलेलं आहे की तुमच्याकडे जो किल्ला आहे तो लढवा, काही काळाने तुमचं अन्न संपेल, धान्य संपेल, शिधा संपेल, दारुगोळा संपेल, किल्ला कुठेतरी ढासळेल, पडझड होईल. मग खाली जो कोणी मोगल सरदार बसला असेल त्याच्याकडे जाऊन घासाघीस करा, बार्गेनिंग करा, त्याच्याकडनं पैसे घ्या, एका 5 लाख 10 लाख 8 काय जे घ्यायचे ते घ्या, किल्ला त्याला देऊन टाका, तुम्ही किल्ल्यातनं बाहेर पडा. तो किल्ल्यावर जाईल, तो धान्याच्या कोठार धान्य भरून ठेवेल, तो दारुगोळाच्या कोठार दारुगोळा भरून ठेवेल. किल्ल्याची पडझड झाली असेल तर डागडुजी करेल, लांबून बघायचं, झालं का, झाल्यानंतर परत हल्ला करायचा, तर परत किल्ला घ्यायचा. मराठी म्हणले हा धंदा चांगला आहे. हा सिंहगड किल्ला 8 वेळा मोगलांकडे गेला आणि 8 वेळा मराठ्यांकडे आला. किती कमावले असतील बघा मराठ्यांनी. पहिल्यांदा औरंगजेबाला तेव्हा भीती वाटत होती, औरंगजेब महाभयंकर संकट. पण नंतर लक्षात आलं औरंगजेब म्हणजे सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे. जितकं तो आहे ना इथं राहील ना, तितकं आपल्याला पैसा, साधनं, त्यानंतर दाणागोटा, रसद, कशाची कमतरता नाही. काही कमी पडलं की हल्ला करताना लुटून आणायचं, एवढंच काम मराठ्यांनी सुरू केलं होतं. त्यामुळे खरं वाटणार नाही तुम्हाला, त्या खाफीखांनी लिहून ठेवलं आहे सगळं की हे मराठे देवाकडे अशी प्रार्थना करताय औरंगजेबाला भरपूर आयुष्य मिळू दे आणि त्याला महाराष्ट्रात राहण्याची बुद्धी मिळू दे, असं लिहून ठेवलंय. आणि तिकडे औरंगजेबाची जी मुलं होती, औरंगजेब 90 वर्षाचा झाला, त्याची पोरं 70 वर्षाची झाली. ती म्हणजे आमचा बाप मरणार कधी आणि आम्ही बादशाह होणार कधी. तर ते जाऊन तिकडे अल्लाकडे प्रार्थना करतायत, परवरदिगार इसको लवकर उठाव. आणि सगळं औरंगजेबाला कळत होतं. त्यांनी लिहून ठेवलंय की अफगाणिस्तानपासून बंगालपर्यंत पसरलेल्या विशाल साम्राज्याचा मी सुलतान आहे, पण माझ्या इतका दुर्दैवी कुणी नाही. माझे शत्रू माझ्या आयुष्याची प्रार्थना करतात आणि माझी मुलं माझ्या मृत्यूची प्रार्थना करतात, याच्यापेक्षा दुर्दैव ते कुठलं. पण औरंगजेबाची ताकद अफाट होती. मी मगाशी सांगितलं दक्षिणेत 3 राजे होते. तुम्ही कल्पना करा, आदिलशाहीचा इतिहास 200 वर्षाचा आहे. औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. कुतुबशाहीचा इतिहास 200 वर्षाचा आहे. औरंगजेबाला नष्ट करायला किती वेळ लागला? 1 वर्ष. एकेका धडकेमध्ये त्यांनी ती राज्य कोसळून पाडून टाकली, नष्ट करून टाकली. पण हे अवघं 30-35 वर्षापूर्वी निर्माण झालेलं शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्याला पराभूत करता येत नव्हतं, त्याला हरवता येत नव्हतं. काय आहे म्हणजे एकदा तर औरंगजेबाच्या छावणीवरती हल्ला झाला बरं का. 5000 मराठे आले, हल्ला केला. मराठ्यांची पद्धत होती, रात्री जायचं, कापाकापी करायची, शत्रू जागा झाली की पळून जायचं. पळून जाण्यामध्ये कुठलाही कमीपणा मानायचा नाही, शत्रूला दरारा निर्माण झाला पाहिजे. तसे 5000 मराठे आले, हल्ला केला, निघून गेले. दुसऱ्या दिवशी औरंगजेबाने एक वाक्य लिहिलं आहे त्या लढाईचं, काल रात्री आमच्या छावणीवरती 5000 शिवाजींनी हल्ला केला. वेडा आहे का काय? 5000 शिवाजी कसे येतील? वेडा नाही, त्याला कळलं होतं एक शिवाजी गेला, आता इथला प्रत्येक मुलगाच शिवाजी बनलेला आहे. शिवाजी महाराजांचं खरं यश इथं आहे. आपल्या मनात जे आहे ना ते इतरांच्या मनात संक्रमित करता आलं पाहिजे. ये हृदयीचे ये हृदयी घातले, हृदया हृदय एक केले, असं ते ज्ञानोबा म्हणतात. ते शिवाजी महाराज करू शकले. इथंच त्यांचं सर्वात मोठं यश होतं. आणि महाराष्ट्र लढतोय. शेवटी 1707ला औरंगजेब गेला. मराठ्यांना गाडण्यासाठी दक्षिणेत आला होता. आम्ही त्याला 6 फूट बाय 2 फूट कबरीपुरती जागा दिली आणि त्यालाच गाडला. म्हणून कवीनी फार छान म्हणलंय, फक्त शत्रूला मढे गाडण्यात जमीन मिळते आमची. आमची जमीन जिंकायला तर मिळणार नाही, फक्त तुमचं मढं, तुमचा मृतदेह गाडण्यापुरती जमीन मिळेल. फक्त शत्रूला मढे गाडण्यात जमीन मिळते आमची. वाघाच्या जबड्यात घालून हात मोजतो दाताशी ही जात मराठी आमची. 5 चाळून पाने आमच्या इतिहासाची, 5 चाळून पाने आमच्या इतिहासाची. असा इतिहास आहे आमचा. पण 1707ला असं घडलं. औरंगजेब गेला, पण आता काय?
औरंगजेबाच्या कैदेमध्ये शिवाजी महाराजांचा नातू म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा शाहू कैदेत होता, त्याची मुक्तता झाली. किंबहुना त्या औरंगजेबाच्या मुलांनी मुद्दामून केली की मराठ्यांमध्ये भांडणं लागावी आणि भांडणाला सुरुवात झाली. तारा राणी विरुद्ध शाहू. अशा वेळेला एक अतिशय बुद्धिमान व्यक्ती पुढे आली. ती होते बाळाजी विश्वनाथ भट. मूळचे कोकणचे होते. हरिहरेश्वर श्रीवर्धन त्या परिसरातले होते. नशीब काढण्यासाठी, पराक्रम गाजवण्यासाठी ते देशावरती आले होते. त्यांच्या योग्यतेमुळे त्यांना वरची पदं मिळाली होती. रामचंद्रपंत अमात्य यांनी आज्ञापत्र ग्रंथ लिहिला आणि धनाजी जाधव हे सरसेनापती या दोघांच्या हाताखाली राजनीती आणि युद्धशास्त्र याचं प्रशिक्षण बाळाजी विश्वनाथ यांनी घेतलेलं होतं. आणि बाळाजी सेनाकर्ते या पदावरती काम करत होते म्हणजे शाहू महाराजांच्या काळामध्ये. पण जेव्हा तारा राणी आणि शाहू यांचं इथे जे खेड नावाचं गाव आहे नाशिक रोडवरती, तिथे दोन्ही सैन्य समोरासमोर आली, त्यावेळेला बाळाजींनी धनाजी जाधव यांचं मन वळवलं आणि धनाजी आपल्या सैन्यासकट त्या ठिकाणी शाहू महाराजांच्या पक्षाला जाऊन मिळाले आणि शाहू महाराजांची ताकद वाढली. पक्षांतर करण्याची परंपरा आपल्याकडे जुनी आहे. इकडचा गट फोडून तिकडे गटात जाणं हे आपल्याला नवीन नाही. हे तिकडं तेव्हापासून चाललं आहे. तर ते तिकडे गेले आणि शाहू महाराजांची ताकद वाढली. शाहू महाराज सातारला आले, त्यांनी छत्रपती झाले आणि त्याच्यानंतर तारा राणी यांनी कोल्हापूरला आपली गादी निर्माण केली. असं करता करता 1713 हे वर्ष आलं. झालं होतं असं की कान्होजी आंग्रे हे आरमाराचे प्रमुख होते. ते अजून तारा राणीच्या पक्षात होते आणि त्यांनी काय केलं, कान्होजी आंग्र्यांनी शाहू महाराजांचे त्यावेळेचे जे पेशवे होते भैरवपंत पिंगळे यांनाच कैदेत टाकलं. शाहू महाराज मोठ्या अडचणीत आले, काय करावं. आणि अशा वेळेला शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ यांना सांगितलं की तुम्ही जा आणि तुम्ही हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. बाळाजी म्हणले मी करतो, पण मी जायचं असेल बोलायचं असेल तर मला किती पद हवं ना. कुठल्या पदावरनं मी त्यांना वचन देणार. राजकारणामध्ये टायमिंगला फार महत्त्वाचं असतं. त्यावेळेला नेमकं आपल्याला आपलं पद मागून घेता आलं पाहिजे. त्यावेळेला बाळाजींनी ते केलं. आता पेशवेपद रिकामच होतं कारण पहिले पेशवे कैदेत पडले होते आणि म्हणून पंतप्रधान पद पेशवेपद हे 1713 बाळाजी विश्वनाथ यांना मिळालं आणि ते गेले. आणि त्यांनी कान्होजी आंग्रेशी युद्ध नाही केलं. ते दोघेही कोकणातले होते. तेव्हा त्यांची मैत्रीपूर्ण चर्चा झाली आणि बाळाजींनी कान्होजींचं मन वळवलं आणि कान्होजी आंग्रे आपल्या आरमारासकट शाहू महाराजांच्या पक्षात आले. शाहू महाराजांची ताकद अजून वाढली, अफाट ताकद वाढली आणि त्यामुळे शाहू महाराज प्रसन्न झाले आणि शाहू महाराजांचा विश्वास वाढला की बाळाजी विश्वनाथ अतिशय योग्य काम करतायत, बुद्धिमान आहेत, तेजस्वी आहेत. पण शाहू महाराजांची खंत होती, एक सल होतं. काय, शाहू महाराजांची सुटका झाली पण त्यांच्या मातोश्री येसूबाई साहेब अजून दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैदेत होत्या. तुम्ही कल्पना करा, ज्या राजाची आई शत्रूच्या कैदेमध्ये आहे त्याच्या राजेपणाला काय अर्थ आहे. शाहू महाराज अस्वस्थ होते आणि त्यांनी सांगितलं की हे काहीतरी करा, आमच्या मातोश्रींची मुक्तता करा. काय करावं, दिल्लीमध्ये बादशाच्या कैदेमध्ये आपण हल्ला केला तर आपल्या जीवाचं बरं वाईट होईल. आणि केवळ शाहू महाराजांची आई नाही, संभाजी महाराजांची एक पत्नी होती, शिवाजी महाराजांची एक पत्नी होती, अनेक आपले नातेवाईक राजमंडळातील लोक ही दिल्लीच्या लाल किल्ल्यामध्ये कैदेमध्ये होते. सगळ्यांची सुटका करायची, काय करावं. तर त्यावेळेला सय्यद हुसेन अली आणि सय्यद हसन अली असे दोन बंधू होते. ते फार मोठे विलक्षण होते. काय विलक्षण होते, ते स्वतः कधी सिंहासनावर बसायचे नाही, पण दिल्लीच्या तख्तावरती बादशाह म्हणून कुणी बसावं हे ते ठरवायचे. निनाद बेडेकर नेहमी म्हणायचे, दिल्लीमध्ये किंग होण्यापेक्षा किंग मेकर होणं जास्ती महत्त्वाचं असतं. ते आजही तसंच चालू आहे. कोणाला बसवायचं हे ते ठरवायचे. तर तिथे गादीवर बसवला होता फरुख सियर नावाचा बादशाह. तो घाबरला होता की मला यांनी बसवलं आहे पण उद्या हे काढू पण शकतील. आणि म्हणून त्यांनी पेशव्यांना आणि इथल्या छत्रपतींना पत्र पाठवलं की हे जे अली बंधू आहेत ना, यांना सय्यद बंधू यांना खलास करून टाका. आता हे पत्र आलं, काय करायचं. फक्त बादशाह म्हणतो यांना खलास करून टाका, काय करावं. पण बाळाजींनी योग्य सल्ला दिला. ते म्हणले बादशाहपेक्षा हे जास्ती महत्त्वाचे आहेत, यांना आपण हे पत्र दाखवू. आणि ते पत्र दाखवलं सय्यद बंधूंना आणि सय्यद बंधू बादशाहवरती विलक्षण खवळले. आणि सय्यद बंधू म्हणले तुम्ही सैन्य घेऊन चला उत्तरेत, ज्या तुमच्या मागण्या आहेत बादशाहकडनं त्या सगळ्या आपण पूर्ण करू. पेशवे म्हणले अहो काय बोलताय हे, आपण सैन्य घेऊन तिकडे गेलो आणि तिथे आमचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या जीवाचं त्यांनी बरं वाईट केलं तर हा धोका होता. पण पहा डोक्यातनं युक्त्या काय काय निघतात. एक नवीनच युक्ती काढली त्यांनी, म्हणजे जगाच्या राजकारणात कदाचित असा नाट्यप्रयोग कधी झाला नसेल. काय झालं होतं, हा जो फरुख सियर बसला होता दिल्लीच्या गादीवरती तो औरंगजेबाचा पंटू होता.
मराठ्यांनी असं जाहीर केलं की तू पणतोयस, पण औरंगजेबाचा एक नातू आम्हाला सापडलाय. नातू सापडा म्हणजे काय, ते कंपास पेटी का काय, सापडलाय आम्हाला नातू, आणि त्याला घेऊन आम्ही दिल्लीमध्ये येतोय. आणि तुम्हाला सांगतो, खरंच एक गोरागोमटा पोरगा आणला, त्याला दागदागिने घातले, त्याला सोन्याच्या अंबाऱ्यावरती बसवलं हत्तीवरती, आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सगळे त्याला कुर्निसात करतायत. तो फरुखशेर घाबरला. तो मला मी पणतोय, पण येणारा नातू आहे, त्याचा अधिकार जास्ती आहे गादीवरती. त्याने अनेक हेर पाठवले, ते हेर्स परत सांगायला आले, सगळेजण त्याला मुजरा करतायत. असेल बुवा, काय सांगता येत नाही. आणि असं घेऊन 50,000 सैन्य घेऊन हे तिकडे गेले. कमाल आहे की नाही. अहो, नाटकामध्ये 3 तास बेअरिंग सांभाळणं अवघड असतो. सातारपासून दिल्लीपर्यंत त्या पोरानं बादशाचा वारसदार असण्याचं काय बेअरिंग पकडलं असेल. खरंच कौतुक केलं पाहिजे. तिथे गेले सगळे. आणि फरुखशेर घाबरला होता, पण तो अजून मागण्या मान्य करायला तयार नव्हता. शेवटी सय्यद बंधूंनी त्या ठिकाणी त्या फरुखशेरला उचललं गादीवरनं, आणि त्या ठिकाणी रफीउद्दर जट नावाच्या माणसाला बसवलं. आपल्या मर्जीचा मनुष्य तिथे बादशाह म्हणून बसवला. आता मराठ्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार होत्या. आणि येसूबाई साहेबांची सुटका झाली. कल्पना करा, येसूबाई कैदेत पडल्या 1689, आणि मुक्तता झाली 1719. 30 वर्ष या व्यक्तीनं मोगलांची कैद भोगलेली. 30 वर्ष त्या कैदीमध्ये होत्या. विलक्षण आहे. आणि त्यांची सुटका झाली. तो दिवस होता 4 जुलै 1719ला. त्यांचं सातारच्या वेशीवर स्वागत झालं. म्हणजे मला खूप आनंद होतो. एक अभिमानाने गोष्ट सांगतो की जुलै महिन्याच्या 2-3 महिने आधी मी सातारला गेलो होतो. तिथल्या तरुणांना एकत्र केलं आणि म्हणलं, एवढी घटना घडती. आता 19 सालचंच सांगतोय मी, याला 300 वर्ष पूर्ण होत आहेत, आपण काही ते करूया. ते म्हणले करूया. आणि आम्ही पुण्यातून येसूबाईंच्या मूर्तीची यात्रा काढली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, आमदार मुक्ता टिळक यांनी त्याला निरोप दिला. वाटेतल्या 25 गावांमध्ये स्वागत करत आम्ही सातारच्या वेशीतनं प्रवेश केला. आणि त्यांच्या सुटकेला 300 वर्ष झाली. 300 महिलांनी औक्षण करून येसूबाईंचं भव्य स्वागत सातारमध्ये केलं. आणि आता दरवर्षी 4 जुलै हा येसूबाईंच्या मुक्ततेचा दिवस सातारामध्ये साजरा केला जातो. येसूबाईंची मुक्तता झाली. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखीचे हक्क मिळाले 6 सुभ्यांमधले, म्हणजे जवळजवळ 6 प्रांतांमध्ये. एकेकाळी मोगल मराठ्यांना मान्यताच देत नव्हते, मराठे नष्ट करण्याची इच्छा करत होते. आता मोगलांच्या राज्यातल्या 6 सुभ्यांमधली चौथाई वसूल करण्याचे अधिकार मराठ्यांनी दिलेले आहेत. याचा अर्थ मराठ्यांची ताकद वाढलेली आहे. हे त्याचं प्रतीक आहे त्याचं. मात्र हे चालू असतानाच 1720मध्ये एका वर्षाने बाळाजी विश्वनाथ भट यांचा मृत्यू झाला. आता पंतप्रधान पण कुणाला द्यायचं. दरबारामध्ये अनेक इच्छुक होते, लढवय्ये होते, अनुभवी होते, हुशार होते. त्यांची इच्छा होती आम्हाला द्या. आणि राजकारणामध्ये इच्छुक हा जो प्रकार असतो ना, फार त्रासदायक असतो. आपण त्याचा अनुभव आत्ताही घेतो. ते असे अनेक इच्छुक म्हणत होते आम्हाला पद पाहिजे. पण शाहू महाराजांचं पहा, त्यांची दूरदृष्टी पहा, त्यांची गुणग्राहकता पहा. त्यांनी सगळी नावं बाजूला सारली आणि 19-20 वर्षाच्या मुलाकडं त्यांनी पंतप्रधान पद सोपवलं. ते होते थोरले श्रीमंत बाजीराव पेशवे. बाजीराव 19 वर्षी. म्हणजे शाहू महाराजांनी खात्री नव्हती. ते म्हणजे बघूया, प्रयोग करू, नाही जमलं तर आपण दुसरा पंतप्रधान नेमू. आणि शाहू महाराजांना त्या बाजीराव पेशव्यांना पंतप्रधान पद हे दिलं. 19 वर्षाचं वय. पण ज्या वेळेला ज्या ठिकाणी बाळाजी विश्वनाथ भट दिल्लीला गेले होते, तेव्हा त्यांच्याबरोबर बाजीराव होता, तरुण मुलगा होता. तो बघत होता दिल्ली काय आहे, दिल्लीची ताकद कशात आहे, दिल्लीला कसं नमवता येतं, दिल्ली म्हणजे लॉबी म्हणतात त्याला, गट कसे, त्या गटातटांचा आपण आपल्या राजकारणासाठी कसा फायदा करून घेता येतो. दिल्ली या मुलांनी समजून घेतली होती. दिल्लीची काय ज्याला प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट, जमेच्या बाजूनी कमतरता, हे सगळं त्यांनी समजून घेतलं होतं. याचा पुढच्या 20 वर्षाच्या राजकारणावरती प्रभाव पडणार होता. असा बाजीराव पंतप्रधान पदावरती विराजमान झाला. 20 वर्षाची कारकीर्द आहे, 1720 ते 1740. या 20 वर्षात बाजीरावांनी काय केलं हा एक मोठा विलक्षण आहे. आणि बाजीरावांनी त्याच वेळेला असं घडलं दुर्दैवानी की दक्षिण भारतामध्ये अजून एक ताकद निर्माण झाली. तो म्हणजे निजामुल मुल्क. तो आला आणि त्यांनी औरंगाबाद, म्हणजे आता आपण ज्याला संभाजीनगर असं नाव ठेवलं, त्या ठिकाणी आपली राजधानी केली. आणि त्याला वाटत होतं मराठ्यांची ताकद ती काय, आणि कोण बसलाय. एक छोटा अजून ओठांवरती मिशी पण फुटला नाही असा एक तरुण पोरगा तिथे पंतप्रधान पदावरती आहे. शाहू महाराज स्वतः लढायला जात नाही, यांचा नाश करणं सहज शक्य आहे. आणि या निजामानी अतिशय उपद्व्याप वाजवला. त्यांनी काय केलं, कोल्हापूरला त्यावेळेला छत्रपती संभाजीराजे होते.
त्यावेळेचे संभाजी बरं का, आत्ताचे नाही. त्यानं हाताशी धरलं आणि त्यानं सांगितलं की मी बाजीरावालाही नष्ट करतो, शाहूलाही नष्ट करतो आणि सगळं मराठ्यांचं राज्य तुझ्या ताब्यात देतो. शत्रूच्या अशा बोलण्यावरती विश्वास ठेवायचा असतो का? पण त्यांनी ठेवला आणि संभाजी राजांना बरोबर घेऊन या निजामानी महाराष्ट्रावरती, पुण्यावरती हल्ला केला. त्यावेळेला बाजीराव पेशवे नेमके हे दक्षिण भारतामध्ये गेले होते. ही घटना सांगतोय 1727-1728 या काळातली घटना आहे. पालखेडची लढाई म्हणून ज्याला म्हणतात ती लढाई आहे. बाजीराव बाहेर आहे, अचानक हल्ला झालेला आहे निजामाचा, पुण्यावरती हल्ला झालेला आहे आणि बाजीरावला बातमी कळती. शाहू महाराज घाबरले. त्यांनी पेशव्यांना पत्र पाठवलं, बाजीराव लवकर या. स्वतः पेशवे या पुरंदर किल्ल्यावरती चिमाजी अप्पांच्या बरोबर जाऊन राहिले. इतके तेही घाबरले होते. पंतप्रधान म्हणजे छत्रपती तिथे राहिले होते पुरंदर किल्ल्यावरती. बाजीरावांना बातमी कळली. बाजीराव तुफान वेगाने निघाले पण पुण्यात आले नाहीत. ते गेले, ते मराठवाड्यात गेले आणि मराठवाड्यातल्या गावानं त्यांनी आगी लावल्या, जाळपोळ केली आणि तिथली माणसं ओरडत रडत ही निजामाकडे आली, तुम्ही इथं काय करताय? तिकडं बाजीराव मराठवाडा लुटत चाललेला आहे. असं सगळं करतोय. बरीच मोठी लढाई आहे. बाजीराव त्या निजामाने आपला ऐवज खान नावाचा सरदार पाठवला की जा रे बाबा तू याचा बंदोबस्त कर. पण ऐवज खान येईपर्यंत बाजीराव थांबतोय कुठे? तुफान वेगाने बाजीराव गेला. तो कुठे गेला? गुजरातमध्ये गेला. पहा बाजीरावांची हालचाल. मला सांगायला काय होतंय, मराठवाड्यातनं गुजरातमध्ये गेला, पण हे अंतर किती आहे? तुफान वेगाने बाजीराव गुजरातमध्ये जातोय आणि काय केलं? गुजरातमध्ये जो सरदार होता मोगलांचा, तिथे जाऊन बाजीरावांनी लुटालूट केली. आता लुटालूट करणं काही नवीन नव्हतं बाजीरावाला, पण तिथे जाऊन केलं काय? बाजीराव लुटतोय कुणाला? मोगलांना. आणि सांगितलं काय? तुमचा प्रदेश लुटायला मला निजामाने सांगितलंय. तो तिथला सरदार म्हटला निजाम हरामखोरच आहे म्हणे, त्यांनी सांगितलं असणार. आणि इकडं निजाम वैतागला, अरे लुटालूट तू करतोय आणि मला बदनाम करतोय. म्हणजे बाजीराव त्याला दाखवतोय की तू जर का आमच्या राज्यामध्ये सातारची गादी आणि कोल्हापूरची गादी भांडणं लावू शकतो, तर मी पण तुमच्या राज्यात भांडण लावू शकतो. अशा प्रकारची राजनीती. आणि शेवटी वैतागून निजामाने पुणे सोडलं आणि तो पुण्यातून निघाला. तो परत औरंगाबादच्या दिशेने निघाला. तो नगरला आला. आता नगरवरती त्याला औरंगाबादला जायचं आहे. गोदावरी नदी वाटेत आहे. गोदावरी नदी त्या काळामध्ये पूल नव्हते, त्यामुळे जिथे नदीला उतार आहे तिथेच ती ओलांडावी लागायची. तिथे गाव आहे पुणतांबे, आपल्याला माहीत असेल. पुणतांब्याला तिथे गेला निजाम. पण निजामाचा जो सर्वात मोठा प्लस पॉईंट होता तो म्हणजे त्याच्याकडे असणारा तोफखाना. हे सगळं बाजीरावाला माहिती आहे बरं का. पण पूर्वी बाजीरावाच्या निजामाच्या अनेकदा भेटी झालेल्या आहेत. तर निजामाची ताकद कशात आहे त्याला माहिती आहे. निजाम पुणतांब्याला आहे आणि निजामानी पहिल्या दिवशी आपली एक तुकडी पलीकडे पाठवली गोदावरी ओलांडून. आणि गोदावरीच्या पात्रापासून म्हणजे पुणतांब्यापासून साधारणपणे 15 ते 20 किलोमीटरवरती पालखेड नावाचं गाव आहे. तिथे पाण्याचे स्रोत आहेत. ढेकू नावाची नदी आहे, शिवना नावाची नदी आहे. तिथे मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी निजाम, ऐवज खान सगळे सरदार निघाले. त्यांनी गोदावरी ओलांडली, तेही पालखेडच्या मुक्कामी आले. तिसऱ्या दिवशी तोफखाना येणार होता. बाजीरावाला सगळ्या बातम्या कळतायत हेरांकडनं. आणि तिसरा दिवस उगवण्याच्या आत मल्हारराव होळकर 20,000 सैन्य घेऊन गोदावरी नदीच्या पलीकडच्या काठावरून उभे राहिले. आता निजामाचा तोफखाना इकडे येऊ शकणार नाही, तिथे उभे राहिले. आणि सकाळी जेव्हा निजामाचं सैन्य निघालं, पाण्याच्या स्रोत जिथे आहेत, नदी आहे, ओढा आहे, तिथे तो समोर स्वतः बाजीराव 10,000 सैन्य घेऊन, हातामध्ये तलवारी घेऊन, तेजस्वी डोळे असे यानं उभा आहे. कुठे इंद्रोजी कदम आहेत, कुठे बाजी भिवराव रेठरेकर आहेत. चारही बाजूनी मराठ्यांनी वेढलं होतं. 50,000 सैन्यांनी निजामाला वेढा घातला होता. पाणीच मिळत नव्हतं. पाण्यासाठी ते तळमळायला लागले, तडफडायला लागले, विनंती करायला लागले, मुसंडी मारून घुसण्याचा प्रयत्न करायला लागले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले, आठवडा गेला. पाण्यावाचून हाल सुरू झाले. फार सुंदर वर्णन केलेलं आहे. पाणी कुठंच मिळत नव्हतं. पाणी होतं फक्त मराठ्यांच्या तलवारीमध्ये. असा त्या ठिकाणी लढा सुरू झाला. आणि अवघ्या 8 दिवसात निजामाने गुडघे टेकले आणि शरण आला. निजाम सामान्य नाही आहे. औरंगजेबाच्या तालमीमध्ये तयार झालेला अत्यंत क्रूरकर्मा, विलक्षण सेनापती, ताकदवान, बुद्धिमान आणि हिंदूंचा द्वेष्टा, सगळे औरंगजेबाचे गुण त्यांनी घेतलेले होते. असा निजाम, त्याला बाजीरावानं दाती तृढ धरून शरण यायला लावलं. आणि 6 मार्च 1728ला मुंगी शेगाव या ठिकाणी तह झाला. सगळ्या गोष्टी निजामाला मान्य कराव्या लागल्या. ही लढाई सामान्य नाही आहे. तुम्हाला सांगू की
आज सुद्धा अमेरिकेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासातल्या 2 लढाया शिकवल्या जातात. एक म्हणजे अफजल खानचा वध आणि दुसरी म्हणजे पालखेडला निजामाचा झालेला पराभव. मॉन्टेगो मेरी नावाचा सेनापती होता. त्यांनी जगातल्या इतिहासातल्या महत्त्वाच्या लढायांवरती पुस्तक लिहिलं आणि त्यात मग म्हणतो की जगातल्या उत्कृष्ट पहिल्या 10 लढाया काढल्या. बघा जगामध्ये किती लढाया झाल्या असतील. जगातल्या उत्कृष्ट 10 लढायांमध्ये या लढाईचा समावेश करावा लागेल अशी ती लढाई आहे. खरं तर फार मोठी लढाई झाली नाही, फार मोठी कत्तल झाली नाही, रक्त सांडलं नाही. पण बाजीरावांनी पालखेड हे जे रणांगण निवडलं होतं ना ते महत्त्वाचं. त्या रणांगणात निजाम यावा म्हणून 6 महिने बाजीराव खेळवत होता. 6 महिने. जेव्हा पालखेडला तो आला त्याचा पराभव केला. म्हणून जगातले सेनापती म्हणतात जो सेनापती आपल्या शत्रूला त्याच्या गैरसोयीच्या आणि आपल्या सोयीच्या रणांगणात खेचून आणतो ना तो लढाईपूर्वीच 50% जिंकलेला असतो. पहा शिवाजी महाराजांनी अफजल खानला जावळीत आणलं तसंच इथे पालखेडला त्या ठिकाणी आणलं आहे. आणि आज मी सांगेन अजून एक गोष्ट अभिमानाने सांगतो की आम्ही पुण्यामध्ये पालखेड स्मारक समिती गेल्या वर्षी स्थापन केली. पालखेड गावात गेलो, सरपंचांना भेटलो, त्यांना आनंद झाला. त्यांनी गावाच्या बाहेर पाहिजे तेवढी जमीन आम्हाला मोफत भेट दिली. पुण्यातल्या एका संस्थेनं बाजीराव पेशवे यांचा अश्वारूढ पुतळा त्या संस्थेला भेट दिला. येत्या फेब्रुवारीमध्ये पालखेड गावात बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा आपण सगळे बसवणार. जगातली गाजलेली लढाई असं बाजीरावांचं वर्णन. बाकी बाजीरावांच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं. बाजीरावांनी अजून एक केलं. आपल्याला दिल्लीवरती नियंत्रण मिळवायचं आहे पण महाराष्ट्रात बसून ते कसं करणार, पुण्यामध्ये बसून ते होणार नाही. आणि म्हणून बाजीरावांनी आपल्या एकेका सरदाराला उत्तरेत जायचं पण परत यायचं नाही, तिथंच राहायचं. मराठी लोकांना हे जरा अवघड आहे बरं का. कारण पुण्याहून सातारला बदली झाल्यानंतर घरामध्ये रडारड झाली अशी सुद्धा चित्र आपल्याला बघायला मिळतात. इतका पुणे आपल्या मराठी मनुष्य कुटुंबवत्सल घरामध्ये राहणारा रमणार असतो. अशांना आपलं मूळ सोडायचं तिकडे जायचं. आणि बघा ना इंदोरला होळकर गेले, ग्वाल्हेरला शिंदे गेले, धारला पवार गेले, बुंदेलखंडामध्ये गोविंदपंत बुंदेले म्हणजे त्यांचं आडनाव खेर होतं ते आडनावच बुंदेले झालं. गायकवाड गेले बडोद्याला. असे अनेक घराणी तिकडे गेली. आणि आज सुद्धा तुम्ही तिकडे गेलात ना मराठमोळं वातावरण आहे. इंदोरला जा, आपण पुण्यात आल्यासारखं वाटतं. मी तिथे जाऊन त्यांनी अत्यंत चांगला कारभार सुद्धा केलेला आहे. काय करतात बाजीराव, जसं एखाद्या व्यक्तीचा गळा धरावा ना तसं जळून दिल्लीच्या आसपास जाळं तयार करतायत. म्हणजे बाजीरावांना अजून 10 वर्ष 15 वर्ष 20 वर्ष आयुष्य मिळालं असतं तर काय सांगावं. शाहू छत्रपतींची गादी दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा निर्माण करण्यात त्यांना यश मिळालं असतं असं सांगता येतं. पण शेवटी इतिहासामध्ये जर तरला फार अर्थ नाही आहे. पण हे केलं बाजीराव. एक गंमत सांगतो. मस्तानी प्रकरण आपल्याला माहिती आहे. मोहम्मद बंगशांनी हल्ला केला होता छत्रसाल बुंदेलावरती. छत्रसाल बुंदेला आपल्याला माहिती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतनं उभा राहिलेला आहे. पण बाजीरावांचा काळीपर्यंत तो वृद्ध झाला होता, म्हातारा झाला होता. आणि म्हणून त्यांनी बाजीरावाला विनंती केली की माझ्या मदतीला ये. आणि त्याठिकाणी बाजीराव तिथे गेला आणि जैतापूरच्या किल्ल्यामध्ये मोहम्मद बंगशाला ठोकून काढला, कोंडून ठेवला त्याला आणि जबरदस्त पराभव केला. आणि त्या ठिकाणी छत्रसाल बुंदेला प्रसन्न झाला. त्यांनी आपल्या राज्याचा एक हिस्सा म्हणजे 3 हिस्से केले, त्यातला एक हिस्सा बाजीरावाला भेट म्हणून दिला. त्याच भागात पुढे झाशीची राणी झाली. राणी झाशीची ती मराठी माणसं का तिथे झाली राज्यकर्ती, इथंही त्याचं मूळ. म्हणजे पहा मराठ्यांना उत्तर भारतामध्ये एक तळ सापडला त्याच्यामुळे. आणि त्याच वेळेला मस्तानी ही बाजीरावाला मिळाली. त्या मस्तानीने एवढा गोंधळ घातलाय ना, इतके चित्रपटात मस्तानी आल्याशिवाय त्यांना हेच होत नाही. मागं मी एकदा शाळेत गेलो होतो बाजीरावांवरती भाषण करायला. तर नंतर ते मुख्याध्यापक म्हणले कमाल आहे, तुम्ही एका तासात मस्तानीचा उल्लेखच केला नाही. म्हटलं त्यात कमाल काय. ते म्हणजे मागच्या वर्षी जे वक्ते आले होते ना ते 1 तासभर बाजीराव मस्तानीचं प्रेम प्रकरण याच्यावरच बोलत होते. म्हणजे मुलांना असं वाटलं की बाजीरावांनी मस्तानीवरती फार प्रेम केलं आणि अगदीच कंटाळा आला तर मध्ये मध्ये लढायला वगैरे जात असेल असं वाटावं, असं वर्णन आहे. तसं नाही आहे मित्रांनो. लक्षात घ्या हा काय परिवर्तन आहे भारताच्या राजकारणामध्ये. याच्या आधी 400 वर्ष मोगलांचं राज्य असताना अनेक राजपूतांच्या घरातल्या मुली त्यांच्या बहिणी या बादशाच्या जनानखान्यामध्ये दिल्या जात होत्या का संबंध निर्माण झाले तर पुढच्या काळामध्ये आपल्यावरती संकट येणार नाही.
आता काळ असा बदललेला आहे की उत्तरेतल्या एका राजाला दक्षिणेतल्या पेशव्याशी विवाह संबंध निर्माण करायचे वाटतात. याचा अर्थ असा आहे मराठ्यांची ताकद वाढलेली आहे. या दृष्टीने सुद्धा बाजीराव मस्तानी या प्रकरणाकडे आपण बघितलं पाहिजे. किती विलक्षण आहे पहा. पुढे गंमत अशी झाली, या मोहम्मद बंगशाला इतका ठोकून काढला. पुढे गंमत काय झाली सांगतो. राधाबाई साहेब ही बाजीरावांची आई साहेब, त्यांच्या मनात अशी इच्छा होती की उत्तर भारतामध्ये आपण तीर्थयात्रेला जावं. ते काशी आहे, मथुरा आहे, अयोध्या आहे, कुरुक्षेत्र आहे, अनेक ठिकाण आहेत तिथे. पण जाणार कसं? कारण एकदा नर्मदा ओलांडली की सगळा शत्रूचा मुलूक, म्हणून त्या बोलायला चाचरत होत्या. पण बाजीरावांच्या कानावर ती बातमी केली आणि त्यामुळे आई साहेब एवढीच तुमची इच्छा आहे ना, तयारी करा. त्यांनी तयारी केली. त्यांना वाटलं आता आपल्याबरोबर बाजीराव भरपूर मोठं सैन्य वगैरे देईल संरक्षणासाठी. आणि बाजीरावांची आई निघाली. सैन्य वगैरे काही नाही, नर्मदा ओलांडली आणि शत्रूचा मुलूक सुरू झाला. सगळे परकीय राज्य करते. आणि तुम्हाला सांगतो बाजीरावांनी काय केली होती संरक्षणाची व्यवस्था? एकच केलं होतं. ज्या मार्गावरून आईसाहेबांचा तीर्थयात्रेचा प्रवास होणार होता त्या सगळ्या राज्यकर्त्यांना पत्र लिहिलं होतं, माझी आई देवदर्शनाला येते आहे, तिच्या व्यवस्थेमध्ये कुठली हायगय होता कामा नये. पत्र पाठवली. आणि जिथे जिथे त्या गेल्या ना तिथला राजा, बादशाह, त्यातला प्रधान सीमेवरती स्वागताला यायचं. या स्वागत आहे, राहा, पाहिजे तेवढं राहा, नजराणे घ्या, भेटी घ्या. 2 वर्ष त्यांचा प्रवास सुरू होता. 2 वर्ष उत्तर हिंदुस्थानामध्ये राधाबाई साहेब हिंडत होत्या. आणि जी तीर्थस्थान आहे ना काशी वगैरे, ही तर मोहम्मद बंगशाच्याच राज्यात आहे. ज्याला मारलं होतं ना एकेकाळी, ठोकलं होतं तो. ह्या धोका आहे बरं का. आज ज्याला आपण किडनॅप करणं म्हणतो ना, जरा कल्पना करा की बाजीरावांच्या आईलाच अटक केली असती तर. पण बाजीराव घाबरत नाही आहे. पाठवल्या आईला. मोहम्मद बंगशाला कळलं पंडित की माँ आ रही है. पंडित म्हणजे बाजीराव. त्याने आपल्या दिवाणाला पाठवलं स्वागताला. आणि स्वागत झालं. आणि सगळी तीर्थयात्रा करून त्या परत आल्या. त्या परत जेव्हा यायच्या ना माघारी, तेव्हासुद्धा सीमेवरती तिथले राजे त्यांना निरोप द्यायला यायचे. बहुतेक ते म्हणत असतील आम्ही तुमची सगळी व्यवस्था ठेवली, पण कुठे आमच्याकडनं चुकलं असेल तर पुण्याला जाऊन त्या पोराला सांगू नका, ते फार तिखट आहे. तुम्ही म्हणाल इथं पाणी मिळालं नाही, इथं नाश्ता मिळाला नाही, तो तलवार घेऊनच येईल आमच्या अंगावरती. तर तेवढे आमचे अपराध पोटात घाला. आणि बायच्या आल्या शनिवारवाड्यामध्ये तर सगळ्या साळकाया माळक्या जमल्या बायका सगळ्या. कसा काय झाला प्रवास सांगितलं, असं असं हे पाहिलं हे पाहिलं. मग त्यातल्या एकीने तो प्रश्न विचारला जो सगळ्यांच्या मनात होत्या, भीती नाही का वाटली? सगळ्या शत्रूच्या मुलखातनं प्रवेश करायचा आहे, भीती नाही का वाटली? काय म्हणतात राधाबाई साहेब? त्या म्हणतात मला 2 मुलं, बाजीराव आणि चिमाजी अप्पा. बाजीरावला राऊसुद्धा म्हणायचे, राऊ आणि आप्पा. मला 2 मुलं. त्या म्हणतायत माझ्या मुलांची नावं हीच माझी कवच कुंडलं, मला भीती कशाची, मी घाबरत. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा 3 लोकी झेंडा. हे आपण म्हणतो ना, हे खरं करून दाखवलं. असा प्रवास केलेला आहे त्याने. अशा अतिशय विलक्षण असं व्यक्तिमत्व असणाऱ्या या बाजीराव पेशव्यांनी हा जबरदस्त पराक्रम केला. एक गंमत सांगतो, म्हणजे हृदयस्पर्शी व्यक्तिमत्व कसं असतं एखाद्या राज्यकर्त्याचं. बाजी भिवराव रेठरेकर. खरं तर भिवराव रेठरेकर आणि बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ मित्र होते. त्यांची मैत्री इतकी जवळची होती ना की दोघांनी 2 मुलं झाली. दोघांनी आपल्या 2 मुलांचं पहिल्याचं नाव बाजी, दुसऱ्याचं नाव चिमाजी ठेवलं. लहानपणी एकत्र होते, खेळत होते, एकमेकांच्या वडिलांना ते काका काकी असे हाक मारत होते. पुढे पेशवे झाले, हे पंतप्रधान झाले. बाजीरावसुद्धा पंतप्रधान झाले. आणि बाजी भिवराव रेठरेकर अत्यंत पराक्रमी, अत्यंत निष्ठावंत बाजीरावांच्या सैन्यामध्ये होते. त्यांनी मोठा पराक्रम केला. पुढे चिमाजी अप्पांच्या बरोबर पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढाई करताना तारापूरचा जो किल्ला आहे तिथे तोंडामध्ये गोळी लागून बाजी भिवराव रेठरेकर मरण पावले. ही घटना 1739ची आहे. तेव्हा बाजीरावांनी पत्र लिहिलं आहे त्यांच्या आईला. ते त्यांना काकीसाहेब म्हणायचे. त्या काकीसाहेब त्यांना असं म्हणताय त्या पत्रामध्ये की जे झालं ते दुर्दैवी झालं, सांत्वनपर पत्र आहे ते. पण त्यात ते असं म्हणताय की दोघांचं नाव बाजी आहे ना, त्या गोष्टीचा ते उपयोग करून घेत आहेत. ते म्हणतायत तुम्ही शोक आवरा, जो गेला तो पंतप्रधान बाजी गेला, तुमचा मुलगा बाजी माझ्या रूपानं अजून जिवंत आहे असं समजा आणि शोक आवरा. असा राज्यकर्ता असावा लागतो. सांत्वन करताना सुद्धा ही सहृदयता ही बाजीरावांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अर्थात एका वर्षांनी नर्मदेच्या काठावरती रावेरखेडी या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचं महानिर्वाण झालं. पुन्हा प्रश्न होता पंतप्रधानपद कुणाला द्यावं. आणि बाजीरावांचे ज्येष्ठ पुत्र बाळाजी बाजीराव म्हणजे नानासाहेब यांना हे पद मिळालं. नानासाहेबांचं
21 वर्ष पंतप्रधानपद काम केलं बरं का. 21 वर्ष. म्हणजे बाजीरावांचं तर मोठंच आहे, प्रत्येकाचं स्थान भेट आहे, पण तेवढं काम केलं आहे नानासाहेबांनी सुद्धा. 21 वर्ष पंतप्रधान हे काम नानासाहेबांनी केलेलं आहे. आणि आपल्याला वडगाव मावळ माहीत असेल. वडगाव मावळच्या जवळ साते नावाचं एक गाव आहे. त्या साते गावामध्ये 1721 नानासाहेब पेशवे यांचा जन्म झाला. तर त्यांचे बाई त्या ठिकाणी काशीबाई साहेब हे त्यांच्या मातोश्री, आणि त्या ठिकाणी त्यांचं घर होतं, त्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. तर असा हा नानासाहेब तो अनेक वर्ष शाहू महाराजांच्या तालमीत तयार झाला होता. शाहू महाराजांच्याकडे राहत होता, साताऱ्याला मुक्काम होता. हिशोब कसा करावा, राज्यकारभार कसा करावा, प्रशासन कसं असावं हे नानासाहेबांनी शिकलेलं आहे. आणि आज आपण पुणेकरांनी तर नानासाहेबांच्याबद्दल फारच कृतज्ञ असलं पाहिजे. पण खऱ्या अर्थाने पुण्याचे शिल्पकार कोण, तर नानासाहेब पेशवे. बाजीरावांनी शनिवारवाडा बांधला, पण आजी आपल्याला जी तटबंदी बघायला मिळते ती बाजीरावांच्या काळात नव्हती, ती नानासाहेबांनी बांधलेली. नदी ओलांडायला चांगला पूल नव्हता, नदी ओलांडण्यासाठी लकडी पूल जो बांधला तो नानासाहेबांनी बांधलेला आहे. पर्वतीचं मंदिर असेल, हे सारसबागेतला तळ्यातलं गणपतीचं मंदिर असेल, हे नानासाहेबांनी बांधलेलं आहे. अनेक पेठा बसवलेल्या आहेत, अनेक व्यापारी लोकांना मुद्दामून आमंत्रण दिलं आहे. या पुण्यामध्ये, पुणे ही मराठ्यांची राजधानी आहे, ती डौलदार असली पाहिजे, ती संपन्न असली पाहिजे, ती सुंदर असली पाहिजे, म्हणून व्यापाऱ्यांना या ठिकाणी जागा दिल्या आणि पुणे गजबजून गेलं. आणि सर्वात महत्त्वाचं, कात्रजपासून शनिवार पेठेपर्यंत 8 किलोमीटर लांबीची दगडाची पाईपलाईन तयार केली, शुद्ध पाण्याची. कात्रजला 2 तलाव आहेत, त्या 2 तलावातनं पाणी शुद्ध येतं. आणि ही पाईपलाईन आहे, आजसुद्धा पाणी येतं बरं का. पुण्यामध्ये काही ठिकाणी हौदांना आजही शुद्ध पाणी येतं. कॉर्पोरेशनची पाईपलाईन मध्ये मध्ये फुटते, पण ही फुटत नाही. 250 वर्षापूर्वी अशा प्रकारचं त्यांनी एका गावाच्या विकासासाठी जागरूक असणारा राज्यकर्ता. आणि म्हणून पुण्याचे शिल्पकार असं नानासाहेबांना म्हणलं तर त्यात काही चूक होणार नाही. आपण आत्ता रामजन्मभूमीचा विषय घेतोय, पण आपल्याला हे माहिती आहे, नाशिकला जे त्र्यंबकेश्वर आहे, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक मानलं जातं, औरंगजेबाच्या 27 वर्षाच्या वास्तव्यात त्यांनी ते फोडलं होतं आणि त्या ठिकाणी मशीद निर्माण केली होती. नानासाहेब पेशव्यांनी त्या ठिकाणची मशीद उद्ध्वस्त करून आज जे आपल्याला मंदिर तिथं पाहायला मिळत आहे ते नानासाहेबांनी बांधलेलं मंदिर आहे. याच्याबद्दल तरी आपण नानासाहेबांचं खरोखर ऋणी असलं पाहिजे, कृतज्ञ असलं. असं नानासाहेबांचा हा काळ आहे. आणि याच नानासाहेबांच्या काळामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना. कारण आता भारतावरती अजून एक वेगळं संकट येत होतं, ते म्हणजे अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली. खरं पाहिलं असता तो स्वतः बादशाह नव्हता, तो इराणच्या बादशाचा सेवक होता. आणि इराण आणि भारत यांच्या सरहद्दी एकमेकांना चिकटलेल्या होत्या. अफगाणिस्तान नावाचा देशच अस्तित्वात नव्हता. म्हणजे औरंगजेबाच्या काळात सुद्धा इराणच्या बरोबर आपली भांडणं व्हायची ना, युद्ध व्हायची ना, ती अफगाणिस्तानच्या जागेवरती. आता या अहमद शाह अब्दालीनं बंड केलं आणि स्वतःचं एक राष्ट्र निर्माण केलं, ते म्हणजे अफगाणिस्तान. आपल्या दृष्टीनं अहमद शाह अब्दाली आपला शत्रू आहे, त्यामुळे आपल्या मनात त्याचा राग येणं स्वाभाविक आहे. पण अफगाणिस्तानच्या दृष्टीनं बघितलं तर तो त्यांचा राष्ट्र निर्माता आहे, शूर आहे, पराक्रमी आहे, रणनीतीचा जाणकार आहे. मात्र तो ज्या जागेत बादशाह झाला आहे ती जागा मात्र काही सुजलाम सुफलाम नाही आहे. आजही आपण बघतो तिथे काही पिकतच नाही, अतिरेकी पिकतात, बाकी काही पिकत, असं तो भाग आहे. आणि त्यामुळे अहमद शाह अब्दाली काय करायचा, जरा तिजोरी रिकामी झाली, पैसा नाही, हे नाही ते नाही, की भारतावरती हल्ला करायचा, लुटायचं, आपली तिजोरी भरायची, काही वर्ष कारभार करायचा आणि पुन्हा तिजोरी रिकामी झाली की पुन्हा भारतावरती हल्ला करायचा. म्हणजे या अहमद शाह अब्दालीनं भारतावरती 5 वेळा आक्रमण केलेली आहेत, भयंकर आक्रमण आहेत ती. त्याचं वर्णन आपण वाचायला लागलं ना तर आज मान शर्मेनं खाली जाते, अशी आक्रमणं केलेली आहेत. म्हणजे दिल्लीमध्ये मोगल होते, तेही मोगल दुष्टच, तेही अत्याचार करणार आहेत, पण मोगलसुद्धा थक्क झाली यांचा अत्याचार बघून. म्हणजे काय भयंकर असतील ते लोक, ह्याची आपण कल्पना करा. म्हणजे त्यांनी एकदा मथुरेवरती आक्रमण केलं होतं आणि मथुरेवरती जी लूट मिळाली ती घोड्यांवरती, गाढवांवरती, खेचरांवरती, बैलांवरती टाकून तो निघाला. पण जाता जाता गंमत म्हणून दोन्ही बाजूला माणसाचं मुंडकं तोडायचं, ते गाईच्या धडाला लावायचं, गाईचं मुंडकं तोडायचं, ते माणसाच्या धडाला लावायचं आणि असं टांगायचं जायचं. गंमत. आम्ही तुमच्या देशात येऊन तुमच्यावरती अशा प्रकारे अत्याचार करतो, असा हा भयंकर होता. आणि हे पाहिल्यानंतर मात्र बादशाह हादरला.
1752 त्या दिल्लीच्या बादशाहांनी नानासाहेबांच्या बरोबर म्हणजे मराठ्यांच्या बरोबर करार केला होता. त्याला अहमदिया करार म्हणतात. तो फार महत्त्वाचा आहे. एकूण मराठ्यांच्या इतिहासाला कलाटणी देणार आहे. आणि त्या ठिकाणी बादशाहांनी सांगितलं होतं की आमच्या संपूर्ण मोगल मुलखामध्ये चौथाई सरदेशमुखी वसुलीचे अधिकार आम्ही तुम्हाला देतोय. हे पूर्वी 6 सुबे मिळाले होते, मगाशी मी सांगितलं 19 साली, आता 52 साली. आज ज्याला आपण पाकिस्तान म्हणतो, तो सिंध प्रांत असेल, पंजाब प्रांत असेल, तिथे जाऊन सुद्धा वसुली करण्याचे अधिकार आता मराठ्यांना होते. काय ताकद वाढली, काय दरारा वाढलाय. आता कोणी म्हणेल का बरं त्यांनी का दिले आणि आपण का स्वीकारले. लक्षात घ्या, आपल्यापैकी काही जण बँकेमध्ये काम करणारे असतील. पैशाची वसुली करण्याचं काम कुणाला दिलं जातं. तुम्ही जर का पाप्याचं पितर असताना कुठेतरी काटकोळा मनुष्य पाठवला, देणारा पैसे देईल का. पण तो जर का 6-6.5 फूट उंचीचा असा धिप्पाड कोणी पाठवला, त्याला बघूनच पैसे देऊन टाकेल माणूस. लक्षात घ्या, ज्याच्याकडे हात पिरगळण्याची ताकद आहे ना, त्यालाच वसुलीचं काम दिलं जातं. मोगल मराठ्यांना वसुलीचं काम देत आहेत. याचा अर्थ असा आहे, आम्ही आता दुबळे झालेलो आहोत, तुम्ही सामर्थ्य संपन्न आहात, तुम्ही या ठिकाणी वसुली करा, आमच्या प्रांतात तुम्ही वसुली करा. मराठे काही संधी सोडतील आणि मराठ्यांनी ती संधी घेतली. आणि प्रांतात आता मराठ्यांना कोण अडवेल. मोगलांचीच परवानगी आहे, त्यांच्याच आदेशाने हिंट आहेत. आणि संपूर्ण भारत आता मराठ्यांच्या घोड्यांच्या टापांखाली हा तुडवला जायला होता. अशा प्रकारे मराठी संपूर्ण भारतात हिंडत होते. आणि कल्पना करा, गंमत, इतिहास कसा वळण घेतो पहा. अहो 50 वर्षापूर्वी त्या दिल्लीच्या तख्तावरती औरंगजेब बसला होता. आणि तो औरंगजेब मी मराठ्यांना गाडून टाकतो अशी स्वप्न बघत होता. आणि 50 वर्षानंतर त्याचा वारसदार त्याच दिल्लीच्या गादीवर बसलेला आहे. आणि तो पदर पसरून गुडघे टेकून भीक मागतोय की तुम्ही वरती या, दिल्लीला या आणि आमचं रक्षण करा. ताकद वाढली की हे होतं. पेशन्स ठेवावा लागतो, थोडासा संयम ठेवावा लागतो. आणि आपल्या कामावरती एकाग्र चित्ताने जर का आपण करत राहिलो तर काळ बदलतो आणि काळ कलाटणी देतो. आपण आत्ताच्याही भारताच्या राजकारणात बघतोय, तर तेही आपल्याला तिथे बघायला मिळतं. आणि 5वी जेव्हा स्वारी झाली आणि तेव्हा तो अहमद शाह अब्दाली आला, 4थी स्वारी झाली, त्यावेळेला जो अहमद शाह अब्दाली आला, त्यावेळेला ताबडतोब बादशाहचं पत्र आलं की ताबडतोब या. आणि मग मराठी निघाले राघोबा दादा यांच्या नेतृत्वाखाली. त्यांना राघो भरारी असं म्हणलं गेलं. आणि ते अब्दालीचा पाठलाग करतायत. अब्दालीला कळलं मराठी येत आहे, तो तुफान वेगाने अफगाणिस्तानकडे निघाला. त्याचा पाठलाग करत करत मराठी त्याच्या मागं गेले, ते लाहोरला गेले, ते अटकेवर गेले, ते पेशावरपर्यंत गेले. काय कमाले पहा. जरा घरी जाऊन बघावं पेशावर कुठे आहे ते. पाकिस्तान अफगाणिस्तान बॉर्डरवरती आहे, तिथे पेशावर आहे. तिथपर्यंत मराठी गेले होते. आणि तिथलं पत्र आहे राघोबा दादांचं. त्या पत्रात असं म्हणलं आहे, आम्ही पेशावरला आलो, आता काबूल कंदहार आम्हाला लांब नाही, तुम्ही आज्ञा द्या, पुढे पण जातो. काबूल कंदहारवरती जाण्याचं स्वप्न मराठी बघताय. काय विलक्षण, केवढा अभिमान हा आपल्याला दाटून येतो. शिवाजी महाराज म्हणले होते एकेकाळी, मला काय निर्माण करायचं आहे, अहद तंजावर ते तहत पेशावर सारा देश एका ध्वजाखाली आणायचा आहे. शिवाजी महाराज ते जिवंत असताना तंजावरला गेले होते, पण नंतर आयुष्य कमी मिळालं. पण आता 1758ला मानाजी पायगोडेंनी अटकेच्या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकवला आणि पेशावरपर्यंत आपण गेलो. मी घरी कधी लॅपटॉपवरती बघत असतो, अटकेच्या किल्ल्यावर आता जाता येत नाही, तो पाकिस्तानमध्ये, तिथं जाणार कसं आणि गेला तर परत येणार कसं, ते आपण गुगलवरती बघावं. पण मला असं वाटतं की आपण भाग्यवान आहोत की आपल्याला गुगलवरती तो अटकेचा किल्ला बघायला मिळतो. हे भाग्य काही शिवाजी महाराज नव्हतं, त्यांना काही अटकेचा किल्ला बघायला नाही मिळाला. पण तरी एकदा वाटतं की ज्या वेळेला अटकेच्या किल्ल्यावरती मानाजी पायगुडे झेंडा फडकवत असेल ना, ते स्वर्गातनं शिवाजी महाराज बघत असतील आणि म्हणले असतील, शाबास, अहद तंजावर ते तहत पेशावर सारा देश एका ध्वजाखाली आणलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, महान कवी, त्याचं वर्णन करताना त्यांची लेखणी अशी उचंबळून येते आणि ते म्हणतात, ऐका ऐका हिंदू मात्र हो वार्ता विजयाच्या आल्या, उभ्या 7 शतकांचा उगून सूड जिंकिले जे त्याला, आज हिंदवी जरी पटका की पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला, पुन्हा पोचला अटकेला. अटकेपर्यंत आम्ही झेंडे फडकू आणि मराठ्यांना आडवेल, रोखेल अशी कुठली ताकद आता उरली नाही. काय कमाल करून दाखवली.
भारतामध्ये अनेक समाज आहेत, कानडी आहेत, तेलुगू आहेत, मल्याळम आहेत, पण आपल्या आक्रमकांचा पाठलाग करत मागं मागं त्यांचं तंगडं तोडत जावं असं दुसऱ्या कुठल्याही समाजाला वाटलं नाही. हे लक्षात घेण्यासारखं आहे की आम्ही तिथपर्यंत गेलो, खैबर खिंडीपर्यंत गेलो, हे महत्त्वाचं. त्याच कळेत 1760 साली उदगीर या ठिकाणी आपण निजामाचा पराभव केला, जबरदस्त पराभव केला. आणि या पराभवानंतर आपल्याला काय काय मिळालं, नुसती यादी आहे का म्हणजे समजेल. आपल्याला काय मिळालं, विजापूर, जिथून एकीकडे अफजल खान आणि सिद्दी जोहर येत होते ना, आपल्याला आलं. अहमदनगर, जिथे चांदबिबी राज्य करत होती ना, आपल्याकडे आलं. बऱ्हाणपूर, दक्षिणेतील मोगलांची राजधानी, हे आपल्याकडे आलं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 550 वर्षानंतर दौलताबाद म्हणजे देवगिरीच्या किल्ल्यावरती भगवा झेंडा फडकला 1760 मध्ये. ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे 1296, त्यावेळेला यादवांचा जो पराभव झाला तेव्हा जी यादवांची राजधानी देवगिरी शत्रूच्या ताब्यात गेली, 550 वर्षानंतर ती आपल्या मराठ्यांच्या ताब्यात आली. म्हणजे हा जो वर्ष आहे ना 1758, 1759, 1760 मराठ्यांचा अत्यंत आनंदाचा काळ होता. मात्र हेच चालू असताना अहमद शाह अब्दालीने अजून एक आक्रमण केलं आणि दिल्लीजवळ बुराडी घाटाजवळ लढाई झाली. ही लढाई फार विलक्षण होती. या लढाईमध्ये शिंदे आणि होळकर होते, त्यांना दिल्लीच्या रक्षणासाठी ठेवलं होतं. अचानक हल्ला झाला, लढाई झाली आणि त्याच्यामध्ये दत्ताजी शिंदे लढत होता आणि दत्ताजी जखमी झाला आणि घोड्यावरनं खाली पडला. आणि त्यावेळेला नजीब खान रोहिला आणि कुतुबशाह त्याच्यासमोरून उभे राहिले. कुतुबशाह नजीब खानचा गुरु होता. दत्ताजी पडलेला आहे, नामवंत सरदार आहे. त्या काळात लढाया होत होत्या, पण असा कुठला नामवंत सरदार शत्रूचा जरी असेल ना तरी त्याला सन्मानानं सोडलं जात होतं. पण या ठिकाणी त्या कुतुबशाहने आपली तलवार काढली आणि दत्ताजीला ढोसलं असं आणि प्रश्न विचारला, किंवा पटेल, पटेल म्हणजे पाटील, ते आपल्या लोकांना पाटील म्हणायचे, किंवा पटेल आप लढोगे, लढशील का आता. त्याला वाटलं हा गयावया करेल, हा भीक मागेल, हा पाया पडेल, हा जोडे चाटेल. पण त्याही ठिकाणी दत्ताजी शिंदेनं मराठवाड्याचं उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे, बचेंगे तो और भी लढेंगे. विलक्षण उत्तर. मित्रांनो, इतिहासातली काही वाक्य असतात ना, त्या वाक्यांचं मोल फार असतं. तानाजी मालुसरे अडाणी होता, अशिक्षित होता, लिहिता वाचता येत नव्हतं. एक वाक्य बोलून गेला, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. त्याचं एक वाक्य तराजूच्या एका पाड्यात टाका आणि दुसऱ्या पाड्यामध्ये हजारो ग्रंथ टाका, ते ग्रंथ आकाशात फेकले जातील. इतकं तानाजीच्या वाक्याचं मोल आहे. जे त्याचं मोल आहे तेच हे आहे, बचेंगे तो और भी लढेंगे. हा मराठवाडा आहे, तो दाखवला आपण त्या ठिकाणी. अर्थात दुसऱ्या क्षणी नजीब खाननं दत्ताजी शिंद्याचं मुंडकं चराचरा कापलं कट्यारीनं आणि ते आपल्या सैन्यामध्ये भाल्याला टोकून हिंडवलं. दत्ताजीचा असा करुण मृत्यू झाला आणि ती बातमी दक्षिणेमध्ये आली. इकडे उदगीरचा विजय नानासाहेब पेशवे साजरा करत होते आणि ही भयंकर बातमी विजेसारखी कोसळली आणि सगळे स्तब्ध झाले आणि सगळे म्हणे, बास 5 वेळा आक्रमण करतोय हा अहमद शाह अब्दाली, आता याचा बंदोबस्त केला पाहिजे, समूळ नायनाट केला पाहिजे. नानासाहेब उत्तरेवरती स्वारी करण्याचा आदेश द्या. आणि नानासाहेबांनी तो ठरवलं, उत्तरेत स्वारी करायची, पण कुणाच्या नेतृत्वाखाली. 2 व्यक्तिमत्व होती, एक राघोबा दादा, दुसरं त्यांचा चुलत भाऊ चिमाजी अप्पांचा मुलगा सदाशिव भाऊ. कुणाच्या नेतृत्वाखाली? राघोबा दादा अनेक वेळा उत्तरेत गेला आहे. उत्तरेचा भूगोल, उत्तरेचा इतिहास, उत्तरेतले राज्यकर्ते सगळे त्याला माहिती आहे. फक्त त्याच्यामध्ये दोष असा आहे, त्याचा कारभार भोंगळ आहे, बेशिस्त आहे. याच्या उलट सदाशिव भाऊ म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध, परखड. फक्त त्यांना उत्तरेचा अनुभव नाही, तिथला भूगोल, तिथले राज्यकर्ते याची जाणीव नाही. प्रश्न होता आणि नानासाहेबांनी निवड केली सदाशिव भाऊंची. सदाशिव भाऊंच्या नेतृत्वाखाली ते जाणार आणि आपला थोरला मुलगा विश्वासराव, तो 19 वर्षाचा, तोही त्यांच्याबरोबर जाणार. आणि निघाले. बरेच महिने लागले दिल्लीमध्ये जायला. दिल्लीपर्यंत गेले तोपर्यंत अहमद शाह अब्दाली पलीकडे होता, नजीब खानच्या परिसरात, रोहिल्या खंडामध्ये. दिल्लीचं तख्त फोडलं, म्हणजे दिल्लीच्या तख्तावरती असलेला तख्तपोशी जी आहे ती काढली चांदीची, त्याची नाणी पाडली वाटली. मग आता काय करायचं? बातमी समजली की त्या ठिकाणी हा जो नजीब खानचा जो गुरु आहे कुतुबशाह, तो तिकडे लपलेला आहे. त्याला जाऊन त्याच्या किल्ल्यावरती हल्ला केला आणि त्या किल्ल्यातून त्याला फरफटत काढलं आणि त्याचं मुंडकं उडवलं. आता काय करायचं? आणि तिथे मात्र काय झालं, या सैन्यामध्ये जे बाजार बुणगे, महिला, साधू, संन्यासी जे होते ना, त्यांनी कल्पना काढली, टूम काढली, इथून जवळ कुरुक्षेत्र आहे, जाऊ आपण दर्शनाला. ते तर निघाले, पण जे सैनिक होते तेही कुरुक्षेत्रावर दर्शनाला गेले. आणि ही मधली संधी अहमद शाह अब्दालीनं साधली आणि त्यांनी यमुना ओलांडली.
यमुनेला उतार सापडला. बागपत, सोनपत, पानपत ही गावं आहेत, तिथे तो उतार सापडला आणि तो अलीकडच्या तीरावरती आला आणि दोन्ही सैन्य एकमेकासमोर आलेली आहेत. 1 नोव्हेंबर 1760 या दिवशी दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर अशी उभी राहिलेली आहे. तेव्हापासून पानिपतचं युद्ध घडायला 2.5 महिन्याचा कालावधी. पहिला नोव्हेंबर महिना आपल्याला चांगला होता, कारण भरपूर आपल्याला अन्नधान्य होतं, रसद होती, पैसा होता. पण नोव्हेंबर संपला, डिसेंबर सुरू झाला. अहमदशाह अब्दालीच्या सैनिकानं आपल्याला मिळणारी रसद, अन्नधान्य तोडलं. उपासमार सुरू झाली, भयंकर थंडी, रक्त गोठवणारी. आणि अशा थंडीमध्ये मराठ्यांचे हाल सुरू झाले. डिसेंबर महिना संपला, 1761चा जानेवारी महिना सुरू झाला आणि आता मात्र इतके हाल सुरू झाले. आपल्या पुण्यामध्ये आप्पाबंधू चौक आहे, त्यातले ते बळवंतराव मेहेंदळे आहेत ना, ते डिसेंबर महिन्यामध्ये पानिपतच्या रणांगणात मरण पावले. त्यांची बायको तिथं सती गेलेली आहे. असं युद्ध करतायत, चकमकी होत आहेत. गोविंदपंत बुंदेले ते त्या ठिकाणी दिल्लीमध्ये असताना, तिथून ते पानिपतला येत असताना वाटेत त्यांची कत्तल करण्यात आली आणि त्यांचं मुंडकं सदाशिव भाऊंना पाठवण्यात आलं. भयंकर आहे. शेवटी काय करावं म्हणून बैठक झाली. तो दिवस होता 13 जानेवारी, आजचा दिवस. एकत्र बसले सगळे, काय करायचं. आपण जो हमरस्ता आहे त्या हमरस्त्यावरून जाऊ शकत नाही, कारण वाटेमध्ये अब्दालीचं सैन्य आहे. मग युक्ती सांगितली. त्या ठिकाणी होता इब्राहिम खान गार्दी, मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख. तो म्हणला, आपण दक्षिणेला जाण्याच्या ऐवजी थोडं पूर्वेला जाऊ, यमुना लागेल आणि यमुनेच्या काठाकाठानी आपण दिल्लीमध्ये जाऊ. दिल्ली आणि पानिपत अंतर आहे 85 किलोमीटर. आता थोडं वाकडं वळण केलं तर अंतर वाढलं असतं, पण जर आपण दिल्लीमध्ये गेलो तर सुरक्षित, दिल्ली गाठली पाहिजे. पण वाटेमध्ये अब्दाली काय झोपला आहे का, त्याचा हल्ला होणारच. इब्राहिम खानने सांगितलं, माझा तोफखाना सर्वात पुढे असेल, मी तोफखान्यात आग ओकेन आणि अब्दालीच्या सैन्याला खिंडार पाडून मग आपण पुढे जाऊ आणि दिल्ली गाठू. आणि दुसरा दिवस उगवला, 14 जानेवारी 1761. मराठ्यांचं सैन्य रात्रीच निघालं होतं. सकाळचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले. अब्दालीला बातमी गेली होती, पण मराठे नेमकं काय करणार कळत नव्हतं. त्याचं 8 किलोमीटरमध्ये सैन्य असं 60,000 सैन्य पसरलेलं होतं. आणि सकाळी 10 वाजता युद्धाची ठिणगी पडली. इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्याने शत्रूच्या सैन्याला खिंडार पाडलं. आपण जिंकणार होतो असं वाटत होतं. तेवढ्यात विठ्ठल शिवदेव आणि दमाजी गायकवाड यांचं सैन्य पळत पुढे गेलं आणि इब्राहिमच्या लक्षात आलं, आता जर का तोफेतनं आपण गोळे सोडले तर आपले सैनिक मरतील. त्यांनी तोफखाना बंद केला आणि चिडलेले रोहिले मागं फिरले. त्यांनी विठ्ठल शिवदेव, दमाजी गायकवाड यांचं तर सैन्य नष्ट केलंच, पण इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्यात जाऊन त्याला साखळदंडात अटक करून त्याला घेऊन गेले. हे तिकडं घडलं. मध्यभागी रणक्षेत्रावरती सदाशिव भाऊ आणि विश्वासराव, मार्तंड भैरव, प्रलय भैरव, रुद्र भैरव असं युद्ध करत होते. विलक्षण रण गाजवत होते, रणतांडव मांडत होते. इतकं की दुपारच्या वेळेला शहावली खान, जो त्या अहमदशाह अब्दालीचा वजीर होता, तो गुडघे टेकून रणांगणात बसला. नाही जमत, आपण हरणार. हे परमेश्वरा, कुठला वाईट दिवस दाखवला, आता आम्ही काही परत अफगाणिस्तानला जाऊ शकत नाही. पण त्याच वेळेला अहमदशाह अब्दालीनं त्याच्याकडची 20,000 राखीव फौज, जी सकाळपासून दमलेली नव्हती, ती पाठवली. ती 20,000 आणि आधीचे 15,000 असं प्रचंड सैन्य आलं आणि हा तडाखा जबरदस्त होता. गेली 2.5 महिने पोटामध्ये उपासमार होती. सकाळपासून मराठे लढत होते, थकले होते आणि प्रचंड सैन्याचा लोंढा, एखादी सुनामी लाट यावी तसा समोर आला. आणि इथे मात्र त्यांचे हाल सुरू झाले. आणि त्याच वेळेला बंदुकीच्या एका गोळीनं विश्वासरावाचा वेध घेतला. विश्वास खाली कोसळला. राव पडले. सगळीकडे बातमी फुटली आणि जी प्रचंड गोलाची रचना होती ना, तो गोलच उद्ध्वस्त झाला. मल्हारराव होळकर राजघराण्यातल्या स्त्रियांना घेऊन वेगळ्या वाटेनं पळून गेले. पण रणांगणात लढत राहिला जनकोजी शिंदे. तो मात्र विलक्षण लढला, अभिमन्यूच्या आवेशात लढला. आणि मध्यभागी लढत होते सदाशिवभाऊ. एका बाजूला आपल्या पुतण्याचा मृत्यू झालेला आहे, हे भयंकर दुःख आहे, तरीही सदाशिवभाऊ लढतायत आवेशामध्ये. शिवाजी महाराजांच्या स्वप्नासाठी, भगव्या झेंड्याच्या इज्जतीसाठी, मराठी मातीची लाज राखण्यासाठी हा रणमर्द योद्धा त्या पानिपतच्या रणांगणात विलक्षण रणतांडव करत होता. मात्र एक वेळ असे आली की चारी बाजूनी रोहिले आले आणि बंदुकींचा वर्षाव झाला. शरीराची चालणी झाली, रक्ताच्या चेकांड्या उडाल्या आणि मराठी मातीची लाख मोलाची दौलत पानिपतच्या रणांगणात पडली गेली. 1,00,000 माणसं गेली. 1,00,000. अहो, एका दिवसात शेळ्या, मेंढ्या, बकऱ्या मारायचं ठरवलं ना तरी 1,00,000 मारणं अवघड आहे. इतकी माणसं. म्हणजे पाय जर का रुतायचा ना, तो चिखल असायचा, मांस आणि रक्ताचा. तिथे एक झाड होतं आंब्याचं. त्या आंब्याचं झाड इतकं काळं पडलं
की त्याला कालाआम असंच नाव पडलं. अजूनही त्या जागेवरती कालाआम असंच म्हटलं जातं. इतकं भयंकर युद्ध जगाच्या इतिहासात झालं नव्हतं असं ते युद्ध होतं. भयंकर युद्ध. मराठ्यांचा दारुण पराभव झाला. फार मोठी हानी झाली. तरुण पिढी कापली गेली. महाराष्ट्रातल्या घराघरातल्या सुवासिनींच्या कपाळावरचं कंकू यमुनेच्या काठावरती उधळलं गेलं. असं युद्ध होतं. पण मित्रांनो, आपण हारलो, पण आधी आपण लढलो हे आपण विसरता कामा नये. मी गेलो होतो ना जेव्हा पानिपतला, मी असा बसमध्ये उभा होतो. इकडे ड्रायव्हर होता हरियाणाचा. तो म्हटला मागं मोकळी जागा, इथे काय उभा आहेस? मी म्हटलं ये तुम्हारा मुल्क देख रहा हूँ, यहाँ बहुत बड़ी लड़ाई हुई थी. मला म्हटलं या हरियाणाच्या ड्रायव्हरला काय कळणार आहे. पण नंतर तो बोलायला लागला. तो म्हटला हाँ मुझे मालूम है यहाँ बहुत बड़ी लड़ाई हुई थी और उस लड़ाई में हमारे हरियाणा के लोग नहीं गए, जाट नहीं गए, बुंदेले नहीं गए, सिख नहीं गए, राजपूत नहीं गए, कानड़ी नहीं गए, मलयालम नहीं गए, तेलुगु नहीं गए, सिंधी नहीं गए, गुजराती नहीं गए, कश्मीरी नहीं गए, लेकिन तुम्हारे मराठे यहाँ आए थे और मराठे यहाँ लढे थे. मराठ्यांनी युद्ध करून दाखवले. अभिमान वाटतो. आम्ही लढलो. आणि त्याचा परिणाम असा झाला की 5000 वर्ष भारतावरती जी खैबर खिंडीतनं स्वाऱ्या होत होत्या, पानिपत नंतर एकही स्वारी तिकडून झाली नाही. म्हणून पानिपत ही मान शर्मेने खाली घालावी अशी कथा नाही आहे, अभिमानानं सांगावीची कथा आहे. पानिपतचा पराभव झाला खरा. 5 महिन्यांनी नानासाहेब पेशव्यांचं निधन झालं आणि पंतप्रधान पदावरती 16 वर्षाचा मुलगा आला, माधवराव. उद्या का 10वीतल्या एका मुलाला मी म्हणलं की तुला पंतप्रधान करणार आहे, तर त्याला हार्ट अटॅक येलो. 16 वर्षाचा मुलगा म्हणजे 10वीतला मुलगा, पंतप्रधान माधवराव. 10 वर्षाची कारकीर्द आहे. 16व्या वर्षी पंतप्रधान झाले, 27व्या वर्षी मृत्यू झाला. पण यांनी उत्तरेत पुन्हा स्वाऱ्या केल्या आणि पानिपतचा कलंक धुवून काढला आणि पुन्हा त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवला. असं काम करून दाखवलं. नंतरच्या काळामध्ये कर्तृत्ववान पेशवे नव्हते. मग नारायणराव असतील, सवाई माधवराव असतील, पण नाना फडणवीस होते, महाजी शिंदे होते, त्यांनी काम करून दाखवलेलं आहे. पुण्यात वडगावला महाजी शिंदे यांनी इंग्रजांचा पराभव केला. सोपं नाही आहे. एका भारतीय सत्तेनं एका अत्याधुनिक तंत्रज्ञान असणाऱ्या इंग्रजांचा पराभव करणं हे सोपं नाही आहे. करून दाखवलं. आणि पुढे तुम्हाला सांगतो, हा जो दिल्लीचा बादशाह होता ना शाह आलम, गुलाम कादीर म्हणजे नजीब खान जो मागाशी सांगितलं ना पानिपतचा त्याचा नातू, त्या गुलाम कादीरनं त्याचे डोळे फोडले. बादशाहचे. तर बादशाहनी महाजीला विचारलं, अरे महाजी तू तर इथला वकील आहे मुतालिक, तू आमचा संरक्षक, काय करतोयस तू? माझे डोळे फोडले. महाजी शिंदेनं गुलाम कादीरचा पाठलाग केला, त्याला फरफटत आणलं, त्याचे डोळे फोडले, त्याचं मुंडकं कापलं आणि बादशाहला सांगितलं मी सूड उगवलाय. बादशाह प्रसन्न झाला आणि बादशाह म्हणला बोल महाजी तुला काय देऊ? महाजी म्हणला मला द्यायचं आहे. काय मागितलं महाजी? बघा बादशाह म्हणतोय काय देऊ, स्वतःसाठी काय काय मागता आलं असतं. महाजी म्हणला काय देऊ म्हणताय ना, एक मागणं मागतो, आता नाही म्हणायचं नाही. या दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती तुमचा मोगलांचा झेंडा फडकतोय, त्याच्या शेजारी आम्हाला आमचा भगवा जरी फडकवण्याची परवानगी तुम्ही दिली पाहिजे. आणि दिल्लीवरती 13 वर्ष भगवा झेंडा फडकत होता. 1794ला महाजी शिंदेचा मृत्यू झाला इथेच पुण्यामध्ये वानवडीला, पण झेंडा तिथं फडकत होता. हे कर्तृत्व आपण करून दाखवलेलं होतं. मित्रांनो, शेवटचे अगदी 5 मिनिटं सांगतो, कारण इतिहास खूप मोठा आहे. दुर्दैवाने 1818ला पुण्याच्या शनिवारवाड्यावरचा झेंडा खाली उतरला. इंग्रजांचं राज्य आलं. का आलं? इंग्रजांनी लिहून ठेवलं आहे का? जेम्स डग्लस त्याची पुस्तक लिहिलं आहे बुक ऑफ बॉम्बे. त्यांनी त्यावेळेला किल्ले बघितले होते महाराष्ट्रातले, आणि त्यानंतर तो वर्णन करणारं पुस्तक लिहितो आणि त्यात तो म्हणतो एवढा प्रचंड हिंदुस्थान आम्ही इंग्रजांनी सहज जिंकला. याचं कारण या देशातले मूर्ख लोक शिवाजी महाराजांना विसरले. तुम्ही विसरलात त्यांना, म्हणून आम्ही तुमच्यावरती राज्य करतो. काय दुर्दैव पहा. आम्ही ती नीती विसरलो, आम्ही तो शिवविचार विसरलो. पण नंतरचा काळ एका बाजूला स्वातंत्र्य संग्रामाचा काळ आहे. हे खरं आहे की आमच्यावरती परक्यांचं राज्य आलं, पण आम्ही लढलो. आणि या सगळ्या लढणाऱ्या क्रांतिकारकांच्या समोर जर का आदर्श असेल तो शिवाजी महाराजांचा होता. तो पुरंदरच्या पायथ्याशी उमाजी नाईक असेल, त्याचं तर या मामलेदार कचेरीमध्ये अजून ते पिंपळाचं झाड आहे त्याच्यावर त्याला फाशी दिलं, त्याचं चरित्र लिहिलं मॉकिंटॉश नावाच्या इंग्रजांनी. आणि तो मॉकिंटॉश त्याच्यामध्ये असं म्हणतो की हा उमाजी नाही, म्हणजे जर का यशस्वी झाला असता तर भारताला दुसरा शिवाजी मिळाला असता, इंग्रज म्हणतोय. असा उमाजी नाही. 1857चं स्वातंत्र्य समर उत्तरेत झालं मोठ्या प्रमाणात. कोणी केलं? नानासाहेब पेशवे.
तात्या टोपे, झाशीची राणी, रंगोबापूजी गुप्ते, प्रतापसिंह राज ही सगळी मंडळी आपली आहेत, मराठी आहेत. आणि त्यांनी हे सगळं रणयज्ञ संपूर्ण भारतामध्ये पेटवला होता. यावर्षी नानासाहेब पेशवे 1857चे त्यांच्या जन्माला 300 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आम्ही कार्यक्रम करतोय त्यांच्या जन्मस्थानावरती. मला एक इतिहासात नोंद सापडली. तामिळनाडूतल्या एका गावात एक पुजारी देवाची प्रार्थना करत होता. तिथले रिपोर्ट इंग्रजांच्याकडे गेले. तामिळनाडूतल्या छोट्या गावातला तो संन्यासी म्हणतोय या देशावरती इंग्रजांचं राज्य जाऊ दे आणि नानासाहेब पेशव्यांचं राज्य सगळ्या भारतावरती येऊ दे. कुठे नानासाहेब? ते बिठूरला राहत होते, कानपूरपाशी. आणि कुठे? तामिळनाडूतलं ते गाव. लक्षात घ्या, हा मराठ्यांचा बाणा आहे. पुढच्या काळामध्ये लोकमान्य टिळक असतील, त्यांनी तर शिवजयंतीचं महत्त्व जाणलं. त्यांनी फार बंगालमध्ये शिवजयंती दिली आणि बंगालमधल्या लोकांनी शिवजयंती साजरी करताना एखादं चांगलं काव्य असावं म्हणून टागोरांना विनंती केली. आणि टागोरांनी काव्य लिहिलं, मराठी रे साथीर आज हे बंगाली एक संगे चलो महोत्सवे साजी. मराठी रे साथीर आज हे बंगाली एक कंठे बोलो जय तु शिवाजी जय तु शिवाजी जय तु शिवाजी. बंगाली काव्य. चापेकर बंधू त्यांनी तर केवढं मोठं काम केलं. त्यांचे तो म्हणजे 22 जूनला त्यांनी रँडला मारलं आपल्या सगळ्यांना माहिती. त्याच्या 10 दिवस आधी 12 जूनला पुण्याच्या लकडीपूल विठ्ठल मंदिर जे आहे, आजही ते मंदिर आहे, तिथे सभा झाली. त्या सभेत चापेकरांनी श्लोक म्हणला की शिवाजी महाराज स्वर्गातून आपल्याकडे बघतील तर काय म्हणत असतील? ते म्हणत असतील, होती काय विषाद वक्र नयने पाही परस्त्री कुणी ज्ञानातून सहस्त्र तीक्ष्ण आसिका बाहेर येत्या क्षणी. माझ्या काळात एका महिलेकडे वाईट नजरेनं बघितलं तर 1000 तलवारी बाहेर पडायच्या. आणि तुमची अवस्था काय आहे भारतीयांनो? आता संधी बघून अग्निरथात हसते स्त्री आवडती. तुमच्या घरातल्या आया बहिणी अग्निरथात म्हणजे रेल्वेत ते ओढून घेऊन जातात इंग्रज. षंढांनो करता कसे सहने लावून घ्या दादती. तुम्ही षंढ झालात का? शिवाजी महाराजांचा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे आणि त्यांनी पराक्रम करून दाखवून दिलं, आम्ही षंढ नाही, आम्ही पुरुषार्थ करणारे आहोत. ही कविता टिळकांनी छापली म्हणून टिळकांना तुरुंगात जावं लागलेलं आहे. इतकी कविता जहाल आहे हे आपण लक्षात घ्या. टिळक असतील, चाफेकर असतील, सगळ्यांनी पुढच्या काळामध्ये फार मोठा पराक्रम तर केलाच, पण त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची प्रेरणा होती. भगतसिंग असेल, चंद्रशेखर आझाद असतील, नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, या सगळ्यांनी शिवाजी महाराजांना आपल्यासमोर आदर्श मानलेलं आहे हे आपण विसरता कामा नये. मात्र शेवटचा 1-2 मुद्दा मांडतो. लोकमान्य टिळक नावाची व्यक्ती जोपर्यंत होती किंवा जहाल मतवाद जोपर्यंत होता तोपर्यंत शिवाजी महाराज प्रखर राष्ट्रभक्ती, राष्ट्रीयत्व, हिंदुत्व हे या संपूर्ण देशाचे मध्यवर्ती बिंदू होते. मात्र 1920ला टिळकांचं निधन झालं आणि गांधीजींचं नेतृत्व या ठिकाणी आलं. आणि गांधीजींचं नेतृत्व आल्यानंतर हिंदुत्ववाद आणि शिवाजी महाराजांचं प्रेम हे बाजूला गेलं आणि सर्वधर्म समभाव, मिलीजुली संस्कृती हा देशाची मध्यवर्ती कल्पना झाली. 27 वर्ष गांधीजी होतेच. शिवाय गांधीजींची नंतर दुर्दैवी हत्या झाली आणि त्यांचा मृत्यू ज्या प्रकारे झाला त्यामुळे त्यांचा जो विचार होता तो मात्र या देशाच्या मानगुटीवरती गेली 60 वर्ष बसून राहिला. आणि त्यामुळे शिवाजी हे व्यक्तिमत्वच बाजूला पडलं. मग शिवाजी वाट चुकलेला वाटायला लागला असे त्या ठिकाणी उद्गार निघायला लागले. आणि मग मात्र काळ बदलला. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या आदर्श म्हणून शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व समोर ठेवलेलं होतं, संघाने 6 उत्सव नेमले, त्यातले 5 उत्सव परंपरेने आलेले आहेत. पण संघाने जो 6वा उत्सव निवडला आहे तो शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. याचं महत्त्व काय आहे? एक तर राज्याभिषेकाला उत्सव मानलं, दुसरं तो केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या कानाकोपऱ्यात अगदी आसाम, मेघालय तिथे सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केवळ मराठ्यांचा नाही सगळ्या भारताचा उत्सव आहे. आणि तिसरं, त्या दिवसाला शिवराज्याभिषेक दिन असं न म्हणता हिंदू साम्राज्य दिन असं नाव दिलं. याच्यामध्ये संघाची कल्पना काय कमाल. आणि आता मात्र हा विचार प्रभावी होतो आहे आणि गेल्या काही वर्षामध्ये हा हिंदुत्वाचा, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुन्हा एकदा भारताच्या मुख्य धारेमध्ये प्रतिष्ठित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. जर का शाहिस्ते खान या ठिकाणी येणार असेल तर शिवाजी महाराज त्याच्या लाल महालात घुसून हल्ला करू शकतात. आणि जर का पाकिस्तान पुलवामा घडणार असेल तर आमचा देश सुद्धा सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. ही शिवनीती आचरणारं नेतृत्व आता या देशाला मिळालेलं आहे. हा शिवविचारांचा विजय आहे. आणि जोपर्यंत आपण शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे चालू तोपर्यंत भारत माता ही जगामध्ये
प्रथम क्रमांकावरती गेलेली आपल्याला पाहायला मिळेल. आणि म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्याला 350 वर्ष पूर्ण झाली, पण त्यानंतरचा हा 3.5 वर्षाचा जो पट मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये हे असं सर्व घडलेल्या घटना आहेत. आणि म्हणून राज्याभिषेक ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत अभिमानाची आहे, पण त्याचबरोबर चिंतनाची आहे, मननाची आहे, अनुकरणाची आहे. शिवाजी महाराज केवळ जय जयकाराचा विषय नाही, त्याच्या पराक्रमाचं कसं अनुकरण करता येईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, हिंदूंना अनेक देव आहेत, मग इतके देव असताना सगळे लढले. रामाने युद्ध केलं, कृष्णाने केलं, शंकराने केलं, गणपतीने केलं. देवीसुद्धा नवरात्र लढली, म्हणून त्याला आपण नवरात्र म्हणतो. देवी लढत होती, दांडिया खेळत नव्हती. असं वाटतं आलेली देवीची आणि महिषासुराची दांडियाची स्पर्धा लागली असेल, 10व्या दिवशी महिषासूर दमला असेल, देवीला विजयी घोषित केला असेल. अहो नाही आहे असं, आमचे देवसुद्धा लढणारे होते. मग तरी आम्ही पारतंत्र्यात का पडलो आणि परक्यांच्या? याचं कारण आम्ही देवतांची हळद कुंकानी पूजा करण्यामध्ये रमलो, त्यांच्या पराक्रमाचं अनुकरण करायला विसरलो. छत्रपती शिवराय ही अशी व्यक्ती होती जे केवळ मंदिरात पूजा करत नव्हते, पण ज्याप्रमाणे देवीनं महिषासुराला खलास केला त्याप्रमाणे शिवरायांनी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा 32 दाताचा बोकड कापला. ही खऱ्या अर्थाने देवीची पूजा आहे. आणि म्हणून पराक्रमाची पूजा करणं हा खऱ्या अर्थाने शिवाजी महाराजांचा संदेश आहे. आज रणांगण बदललं आहे, कुणी सायन्सच्या क्षेत्रामध्ये, कुणी कलेच्या क्षेत्रामध्ये, कुणी राजकारणामध्ये, विविध क्षेत्रामध्ये, पण आपण पराक्रम केला पाहिजे. विष्णुशास्त्री चिपळूणकर आपल्या पुण्यामध्ये होते, त्यांनी प्रचंड मोठं साहित्य निर्माण केलं. लोक म्हणले तुम्ही मराठी भाषेचे शिवाजी आहात. आज मी विद्यार्थ्यांना सांगतो, कुणी खेळामधले शिवाजी बना, कुणी राजकारणातले शिवाजी बना, कुणी कलेमधले शिवाजी बना. ज्या क्षेत्रात जाऊ तिथं सर्वोच्च यश मिळवणं म्हणजे त्या क्षेत्राचं शिवाजी होणं आहे. तो शिवाजी महाराजांचा आदर्श आपण ठेवावा आणि आपल्या भारत मातेला पुन्हा एकदा वैभवाचा काळ मिळवून द्यावा, एवढंच म्हणतो. आणि शेवटी भारत मातेचे बद्दल आदराचे उद्गार काढताना एका कवीने फार छान म्हणलंय, जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है, सागर जिसे रतन की अंजुली चढ़ा रहा है, वो देश है हमारा ललकार कर कहेंगे, उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे. हे जन्मभूमी भारत, हे कर्मभूमी भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत. तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम साधना करेंगे, हम अर्चना करेंगे, हम वंदना करेंगे. वंदे मातरम, वंदे मातरम. शेटे सरांनंतर मी बोलणं म्हणजे जरा अवघडच आहे थोडं, पण एक शेवटचा संदेश जो त्यांनी दिलेला आहे तो अत्यंत भावलेला आहे. कारण त्यांनी जे काही दिले तेच मुळात खूप समरी या स्वरूपात आहे की सारांश दिलेला आहे. रणांगण कोणतेही असो, क्षेत्र शिवाजीप्रमाणे गाजवावे असा संदेश आपल्याला दिला आहे. तर एक त्याच्याबद्दलच थोडंसं बोलूयात. आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही संपला नाही संपणारही नाही, माझ्या शिवबाचा दरारा, माझ्या शिवबाचा दरारा. धन्यवाद शेटे सर, खूप सुंदर आणि प्रभावी असं भाषण आम्हाला ऐकायला मिळालं. आभार प्रदर्शनासाठी मी श्रीराम मालपुरे सर यांना आमंत्रित करते. नमस्कार. आज आपलं व्याख्यानमालाचं चौथं पुष्प इतिहासकार श्री मोहनराव शेटे यांनी गुंफलं आणि शिवराज्याभिषेकानंतरचा भारत याबद्दल म्हणजे मी माझं स्वतःचं मी व्यक्त करतो की आता सरांनी जे काही विश्लेषण केलं, जे काही सांगितलं संपूर्ण इतिहास हा म्हणजे मला तरी इतकं त्याचं ज्ञान नव्हतं, परंतु त्यांनी आज त्यांच्या मुखातून ही जी वाणी त्यांनी शिवराज्याभिषेकानंतरचा भारतराज्याबद्दल जे काही सांगितलं ते अतिशय तेजपुंज असं होतं आणि त्यासाठी मी त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवादही देतो आणि आभारही करतो. त्यांनी आपल्या बहुमोल कामाचा वेळ काढून आपल्या इथे ते उपस्थित राहिले त्याच्याबद्दल मी त्यांचं मनवर पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आणि आभार मानतो. त्याचप्रमाणे आज आपल्या अध्यक्षपदासाठी आपल्या कार्यवाह
दर्शनजी मिराजदार यांनी आपला बहुमूल्य वेळ आपल्यासाठी दिलेला आहे, त्यांचंही मी आभार मानतो. आणि मुख्य म्हणजे या आजचा 4था दिवस आहे. आज आपले तुम्ही सगळं पहिल्या दिवसापासून जी काही उपस्थिती लावली आहे आणि उद्याचं शेवटचं पुष्प गुंफलं जाणार आहे. आज या 4 दिवसामध्ये जी काही उपस्थिती होती तशीच उपस्थिती उद्यासुद्धा असायला हवी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. यानंतर पसायदान होईल आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. धन्यवाद. एक फक्त निरोप आहे सर्वांसाठी. उद्या दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता ह्याच वेळेमध्ये श्री विनायकराव आंबेकर यांचं व्याख्यान होणार आहे. तर त्यांचा विषय आहे राम मंदिरानंतरचा भारत. या विषयावर श्री विनायक आंबेकर यांचं उद्या ह्याच वेळेला ह्याच ठिकाणी व्याख्यान होणार आहे. तर जशी आपण गेले 4 दिवस सर्वांनी उपस्थिती लावली त्याचप्रमाणे उद्या उपस्थिती लावूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषांचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नीतिही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. भारत माता की